राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मा उद्धर। प्रभू रामचंद्रालाच आपण विनंती केलेली आहे की माझा उद्धार कर. इथं उद्धार म्हणजे माझ्या वाणीतनं जे काही शब्द बाहेर पडतील ते आपल्याला गोड वाटावेत, हाच तो उद्धार आहे. कारण एवढ्या भक्तीनं प्रतिवर्षी असा आध्यात्मिक सोहळा साजरा करणारे आपल्या गावात मिळावेत हे आपलं भाग्य असतं. कारण हरिभक्ती ही सातत्यानं करायची गोष्ट आहे आणि सातत्यानं करणारे दुर्मिळ असतात. एक दिवस मला उत्साह आला, मनातनं करावं वाटलं, मी जोरदार केलं, आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा मला कंटाळा आला, तिसऱ्या वर्षी मी त्रस्त झालो आणि चौथ्या वर्षी बंद केलं. अशा अनेक घटना घडत असतात, ते आपल्या बाबतीतही घडत असतात सर्वांच्या. आणि म्हणून सातत्य हा दुर्मिळ गुण आहे आणि सातत्यानं जिथं सेवा घडते तिथं परमेश्वराचं अस्तित्व असतं. म्हणून सगळ्यांना इथं आल्यानंतर जो समाधान मिळतं, आनंद मिळतो, त्याचं कारण ते आहे की सातत्यानं सेवा, वेळ पाळणं हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. कारण अमुक वाजता आम्ही सेवा करू असं सांगितलं की ते दैवत त्या वेळेला तिथं उपस्थित असतं. मग आपण जेवढा उशीर करू तेवढं त्या देवतेला ताटकळत ठेवण्यासारखं होतं. तसं करायचं नाही. त्यामुळे देवाच्या वेळा, आरतीच्या वेळा या पाळायच्या असतात आणि सर्वत्र सहसा पाळल्या जातात आपल्याकडं. त्याला उशीर नाही करायचा, कारण त्याला देवाला दिलेली वेळ आहे आणि देव सगळ्या जगाचा कारभार बघतोय. मग त्याला वेळ दिली की तो उपस्थित राहणार, आपण त्याला किती थांबवायचं, हाही विषय. अशा रीतीनं हे सगळं जिथं पाळलं जातं, ज्यामुळं आपली अंतःकरणं तृप्त होतात, मन शांत होतात, असं ठिकाण आपल्याला असणं ही परमेश्वराची आपल्यावर असलेली कृपा आहे. बाकी जीवनातली सुखदुःखही प्रत्येकाच्या जवळ आहेत. आपण जन्माला आलो की ते आपल्या मागं लागलेलंच आहे शेवटपर्यंत. पण असं विश्रांतीचं स्थान ज्याला संतांनी सांगितलं, आणि संतांनी सांगितलं की ज्या सुखाकारणे देव वेडावला, की त्याचे सगळे सोहळे करायला त्याला बघायला लागतं आणि असं ठिकाण निर्माण होणं आणि ते आपल्याजवळ असणं हे भाग्याचं आहे. तर तिथं आपण पाटलांच्या वाड्यात या जमलेलो आहोत. आईने आज्ञा केली आहे मला की गीतवानारायण गद्य स्वरूपात सांगा. गेल्या वेळेला मारुती मंदिरात तुम्ही मंडळींनी गायन स्वरूपात सेवा करायला दिली संधी, ते पण इथंच ठरलं. भगवंतांना आज्ञा इथनंच दिली आहे सगळी. आणि आता इथं या ऋषिकेशच्या आमंत्रणावरनं आम्ही आईच्या आज्ञेने इथं आलेलो आहे. आणि गीत वानारायण तर तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि आपण गाण्याच्या कार्यक्रमात 16च गाणी घेऊ शकलो होतो, त्यामुळं उरलेल्या काही गोष्टींविषयी मी पण सांगेन तुम्हाला. पण कृपा जीवनात कशी होत असते हा महत्त्वाचा विषय. हे गीत रामायण गदी माडगुळकरांना स्फुरलं, सुधीर फडक्यांनी गायलं, अजरामर झालं. आणि यंदाचं वर्ष तर विशेष वर्ष आहे की रामाची जन्मभूमी मुक्त होतीये आणि तिथं 22 तारखेला मंदिर होतं. आणि तिथं आईने संकल्प केला की सगळ्यांनी मिळून मंदिरात रामरक्षेचा संकल्प करायचा आहे आणि रामरक्षा पठण करायचं आहे. सगळ्यांनी या वर्गात याला, कारण संपूर्ण देशाबरोबर आपण सहभागी होणार आहोत आणि सगळीकडं रोषणाई करायची आहे. मंदिरातनं दिवे लावून, प्रत्येक मंदिरात दिवे लावले पाहिजेत, दीपोत्सव झाला पाहिजे. आणि असं वर्षानुवर्षाचं आक्रमण धुवून काढणारं, अंधार दूर काढणारा प्रकाश त्या दिवशी सर्वत्र देशभर पडणार आहे आणि त्यात आपण सहभागी व्हायचं आहे सगळ्यांनी. तर या रामाची स्तुती कशी करावी, तर ती हनुमंतरायानं करावी, त्याचा अधिकार मोठा. आणि तशी ती गदी माडगुळकरांनी केली. आणि मग त्यानंतर वानरायणाचं ज्या वेळेला माझ्यावर आली जबाबदारी, त्यावेळेला पहिल्यांदा मी दचकलो. झालं असं की मारुतीरायावर मी एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक घेऊन मी आमच्या प्रकाशकांकडे द्यायला गेलो. आणि ते म्हणले, काय तुम्ही नाव काय योजलं आहे? म्हणलं मी मारुतीच्या अमरकथा असं नाव योजलेलं आहे, कारण हनुमान चिरंजीव आहेत आणि चिरंजीव असल्यामुळं त्यांच्या आजपर्यंत अनेक संतांना अनुभव आलेले आहेत, तर त्या अनुभवांच्या कथासुद्धा मी त्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळं अमरकथा असं शीर्षक द्यावं असं मला वाटतं.
हे म्हणले नाही, म्हणले माझ्याकडे एक कवर तयार आहे, तुम्ही म्हणत असाल तर पुस्तक लगेच प्रकाशित होईल, ते कवर आपण त्याच्यावर बसूया. मी म्हटलं काय कवर तयार आहे? मी दचकलो, कारण यांना कुठल्या तर लेखकांनी काहीतरी सांगितलेलं असते, ते तयार केलेलं असते, ते दुसऱ्याला लावतात. म्हणले गीत वानरायण. म्हणलं खुळे की काय? गीत म्हणल्यावर त्यात गीतं आली पाहिजेत, आणि ग. माडगुळकरांचं गीत रामायण एवढं प्रसिद्ध आहे, या गद्यकथा आहेत, गद्यकथांना गीत वानरायण लावून कसं चालेल म्हणलं. आणि वानरायण असं जर म्हणलं तर रामायणाचं विडंबन केल्यागत होतं. मग त्यामुळं मला तर धार्मिक गोष्टीचं विडंबन अजिबात आवडत नाही, आणि ते कुणी करू नये आणि कुणी खपवूनही घेऊ नये. मग हे असं कसं काय चालेल? ते म्हणले आता तुम्हीच काय ते मार्ग काढा. शनिवारच होता मारुतीरायाचा. मी घरी आलो आणि मंगळवारी मला मार्ग सुचला असा की आपण ते तयारच होईल आपोआप. आता याला एक पार्श्वभूमी आहे, तुम्हाला सांगतो. मुद्दाहून खोलात जाऊन तुम्हाला सांगायला लागलो आहे, आणि तिथनं आपण मूळ मुद्द्यावर येऊया की आपल्या आयुष्यात सुद्धा अशा घटना घडतात. पहिल्यांदा वाटतं आपल्याला, आपण देवाला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की माझं अमुक व्हावं तमुक व्हावं, आपल्या मागण्या फार देवाच्या मानानं खूप छोट्या असतात. हे अगदी तुम्ही गाडी घोडा बंगला मागितला तरी ज्यानं विश्व निर्माण केलं त्याच्या दृष्टीने ती मागणी क्षुल्लकच हो. हे गाडी घोडा बंगला ज्यानं विश्व निर्माण केलं, ज्यानं अनंत कोटी ब्रह्मांडांचा जो नायक, त्याच्या दृष्टीनं गाडी घोडा बंगला म्हणजे काय मागणी झाली मागून मागून? काही नाही. त्याची कृपा जी होत असते की नाही, ती नकळत होत असते ना, आपल्याला ते कळत नाही की आपल्यावर ही कृपा झाली आहे, नंतर जाणवतं काय झालंय. मी भक्तिरसानं मनपूर्वक गीत रामायणाचं निवेदन करायचो. मी अनेक कार्यक्रमांचं त्या निवेदन केलेलं आहे, आणि कुठलीही अभिलाषा मनात ठेवली नाही, निवेदन करत राहिलो. परिणाम असा झाला की नाशिकच्या एका संस्थेनं हे निवेदन ऐकलेलं होतं, आणि त्यांना करोना काळात, म्हणजे परमेश्वरानं एक गोष्ट असते बघा, समुद्र मंथन ज्या वेळेला घडतं की नाही, त्यावेळेला विषही त्यातनंच निघतं आणि अमृतही त्यातनंच निघतं. आणि आयुष्यात कायम एक सिद्धांत मनात लक्षात ठेवायचा की संकटात नेहमी संधी असते. करोना हे मोठं संकट होतं. बऱ्याच जणांना आपताना गमवायला लागलं, बऱ्याच जणांना आर्थिक कमाई बंद झाली, मोठं संकट आलं बऱ्याच जणांवर. पण त्या संकटात एक संधी अशी होती की मोबाईलवरनं कार्यक्रम चालू झाले, आणि दूरदूरचे कार्यक्रम घर बसल्या ऐकायला मिळायला लागले. आणि त्यात मला संधी आली ती अशी की म्हणले तुम्ही वाल्मिकी रामायण, वाल्मिकींनी लिहिलेलं खरं खुरं रामायण आम्हाला सांगा, आम्ही संस्कृतचे अभ्यासक आहोत सगळे, त्यामुळं आम्हाला इतर गप्पा नकोत, त्याच्यात वाल्मिकींनी काय लिहिलंय तेच ऐकायचं. नशिबानं मी ते वाचलेलं होतं. पण मी म्हटलं अहो मला एवढा सराव नाही, 10 दिवस सांगायचंय. म्हटलं नाही, मी फार तर 2-3 दिवस बोललोय म्हणलं, त्या पलीकडं नाही. आणि 10 दिवस सांगायचं म्हटल्यानंतर मला म्हणलं तेवढा मोठा कथाकार नाही आहे म्हणलं, मी मला सांगता येणार नाही. नाही म्हणलं तुम्हीच करायचं ते. आणि मग एक दिवस बेत तो ठरला. मी पुन्हा एकदा उजळणीला लागलो, रामकथा सगळी पुन्हा वाचली, त्याच्या आधी एकदा वाचली ती, आणि पुन्हा रामायण, वाल्मिकी रामायण वाचलं. आणि मी तयार झालो आणि बोलायला लागलो. मोबाईलवरनं बोलत होतो, ते सगळे भाग आपल्यापाशी उपलब्ध आहेत आता. रामापासून रामाकडे म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कधीही ऐकू शकता. 15 भागात रामकथा सांगितलेली आहे, आणि मूळ ग्रंथाला धरून सांगितली आहे. कारण या कथेबाबतीत फार पुरातन गोष्ट असल्यामुळं लोकांनी जोडलेल्या, मनातनं सांगितलेल्या अशा अनेक कथा प्रस्तुत झाल्यात की ज्या खऱ्या कथेचा काही वेळेला विचका करतात, अशा सुद्धा आणि त्या व्हॉट्सअपवरनं पाठवल्या जातात. त्यामुळं खरं खुरं काही जर ऐकायचं असेल तर ते रामायण ते तसं सांगितलेलं आहे की तीच तर प्रतिज्ञा होती त्यातली. आणि हे सांगत असताना मी प्रेरणा कुठनं घेतली तर ज्या केळकर महाराजांचा आशीर्वाद या घराण्यावर आहे. काल ज्यांचं कीर्तन झालं नानांचं, त्यांच्या घरात यंदा कीर्तनाचं 100वं वर्ष आहे. म्हणजे मी असा गर्व आयुष्यात धरता कामा नये की मी गेली 5 वर्ष इथे येतोय म्हणून. हो शुल्लक बाबाई, ज्या घराण्यात 100 वर्ष कीर्तन, संध्याकाळी 7ला तुमच्या एवढे लोक येऊन बसतात आणि तिथं कीर्तन चालू होतं, अशी 100 वर्ष 365 दिवस
आपण वर्षातनं उत्सव करतो बघा, आम्ही 25 वर्ष रामनवमीचा उत्सव करतोय असे काही जण सांगतात, अभिमानाचीच गोष्ट आहे 25 वर्ष करणं म्हणजे. पण वर्षातनं रामनवमी एकदाच येते, मग 25 वर्ष उत्सव केला म्हणजे त्याचा अर्थ 25च उत्सव केले, बरोबर आहे. पण हे 100 वर्ष कीर्तन म्हणजे नित्य कीर्तन 100 गुणिले 365 दिवस एवढी कीर्तनं त्यांच्या घरात झाली आहेत. ती केवळ नित्याची कीर्तन आहेत आणि उत्सवातले दिवसभराचे कार्यक्रम आणि कीर्तनं वेगळी. अशी उपासना जिथं घडली आहे, ती उपासना ज्यांच्यामुळं सुरू झाली ते मामा महाराज केळकर म्हणून होते. आता काल जे इथं कीर्तन केलं ज्यांनी समाधी उत्सवाचं, ते त्यांच्या 4थ्या पिढीतले. हे पहिली पिढी मामा महाराज केळकर, नंतर दादा महाराज केळकर, त्यानंतर अण्णा महाराज केळकर आणि आता दीपक नाना कीर्तन करतायत 4थ्या पिढीत. अशी 100 वर्ष झाली. तर मामा महाराज केळकर मूळ जे होते ते शाळेत शिक्षक होते आणि त्यांना त्यांचे गुरु कोटणीस महाराजांनी रात्री स्वप्नात दृष्टांत दिला की तू नित्य कीर्तन सुरू करशील का म्हणून. यांनी स्वप्नात वचन दिलं. म्हणजे हरिश्चंद्राची एक गोष्ट माहीत आहे आपल्याला, स्वप्नात दिलेलं वचन पाळायचं. नंतर ही गोष्ट बघा की स्वप्नात त्यांनी होकार दिला आणि शाळेत एक विद्यार्थी त्याला सांगितलं मी उद्यापासून संध्याकाळी कीर्तन करणार आहे, तू ऐकायला येशील का. तो एकटा श्रोता विद्यार्थी आणि यांनी कीर्तन चालू केलं. या घटनेला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि झालं असं की सांगलीच्या गणपती मंदिरात ज्यांना साहित्य सम्राट म्हटलं जायचं असं लोकमान्य टिळकांचे सहाय्यक नरसिंह चिंतामणी केळकर ते सांगलीत काही व्याख्यानानिमित्त आले ते. आणि ते गणपती, सांगलीत आता कुठलाही मोठा माणूस आला की गणपतीचं दर्शन हे अटळपणा नाही, कोल्हापुरात आलं की महालक्ष्मीचं दर्शन अटळपणा नाही. तसं ते त्या मंदिरात दर्शनाला नेलं लोकांनी, त्यांना संध्याकाळी व्याख्यान, सकाळी नेलं आणि दर्शन झालं. तिथं मामा महाराज नेमके दर्शनाला गेले ते सकाळी आणि त्यांची ओळख करून द्यावी साहित्य सम्राटांशी, हे केळकर आहेत ते केळकर आहेत असं तिराहिताच्या कोणाच्या तरी मनात आलं आणि त्यानं मामांची आणि साहित्य सम्राटांची ओळख करून दिली की हे बापूराव केळकर आमच्या सांगलीतले सत्पुरुष आहेत आणि हे कीर्तन करतात. अरे हो म्हणले, मी असं ऐकून आहे म्हणले की इथं रोज एक माणूस कीर्तन करतो म्हणून. म्हणले मी व्याख्यान द्यायचं म्हणलं की त्या व्याख्यानाची भरपूर तयारी करतो आणि मग त्या व्याख्यानाला जातो. एखादा विषय असतो, दुसऱ्या वेळेला दुसरा विषय असतो, त्याचा अभ्यास करतो. पण कीर्तन म्हणलं की हरिनाम संकीर्तन, भगवंताचीच कथा, एकच विषय आणि रोज सांगायचा. सुचायला नको का काही. 1 तासभर बोललो तर आमच्या गाडीतलं पेट्रोल संपतंय हा. आणि मग रोज तुम्ही काय सांगता. त्यांनी विचारलं, मला एका व्याख्यानाची भरपूर तयारी करायला लागते आणि तुम्ही रोज तोच विषय सांगताय संतांचा भगवंताचा आणि 365 दिवस तुम्ही काय सांगत असता, तेही वर्षानुवर्ष. मामा महाराज विनम्रपणे उत्तरले की हा विषय सांगायला 7 जन्म पुरणार नाहीत. लक्षात आलं तुमच्या. एवढा हा गहन विषय आणि एवढं सातत्य. आणि त्यातनं प्रेरणा घेतली मी आणि म्हणलं 10 दिवस आपण सांगूया. आणि मी ऑनलाईन सांगत असताना, त्याला ऑनलाईन सांगणं म्हणतात ना, ते सांगत असताना मी केळकर महाराजांविषयी त्यातनं मधनं प्रसंग सांगत होतो की मामांच्या इथं असं सांगितलंय, दादांच्या इथं असं सांगितलंय. आणि मला हे माहीत नाही की केळकर महाराजांच्यात ते ऐकलं जाते. दादा अण्णांचे धाकटे भाऊ आप्पा काका, त्यांच्या घरात त्यांचा मुलगा मोबाईल TV स्क्रीनला जोडायचा आणि अण्णांपासून सगळे भोवतालचे लोक ते ऐकत बसायचे. आणि मला हे माहीत नाही, मी त्यांच्या पाठीमागे या सगळ्या गोष्टी सांगतोय तिथं. आणि जसं रामायण संपत आलं सांगत माझं ते, आणि 5 दिवस वाढलं, म्हणजे रंगलं एवढं की त्या लोकांनी विनंती केली की उत्तरकांडासकट सांगा. रामायणाला उत्तरकांड आहे, उत्तरकांडासकट सांगा म्हणल्यावर 5 दिवस पुढं वाढवून दिले. आणि मी 10 दिवस बोलायला तयार नसलेला माणूस 15 दिवस बोलत होतो. संतांची कृपा काय असते बघा.
जरी सद्गुरू कृपा घडे पांगुळ पर्वत चढे म्हणतात. पांगळा माणूस सुद्धा पर्वत चढू शकतो जर सद्गुरूची कृपा असेल तर. हेच सांगितलेलं आहे आपल्या संस्कृत श्लोकात. कुठल्या? मूकं करोति वाचालम पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद मानव. आणि मग ती कृपा झाली ही मला अशी कळली, कारण 15 दिवस झाल्यानंतर मला आप्पा काकांचा फोन आला की म्हणले आता तुमचं नित्याचं संपलेलं आहे म्हणले 15 दिवस, अजून लगेच तुम्ही काही घेतलं नसेल, त्यामुळं 16व्या दिवशी आमच्या घरी जेवायला या. हो, साक्षात जिथं रामाची उपासना 90 वर्ष त्याहून जास्त झाली ती, आता 100 होत आली आहेत, त्यावेळेला 95-96 वर्ष उपासना झाली ती. त्या ठिकाणी आपण केवळ रामाची कथा सांगितली म्हणून आपल्याला जेवायला बोलावणं, आणि ज्यांनी 96 वर्ष सांगितली आहे त्यांनी गेलो. अण्णा आप्पा काका दोघंही होते आणि तिथल्या सगळ्या त्या श्रोत्यांनी मिळून स्वयंपाक केला होता. आणि आम्हाला कौतुकानं जेवायला वाढलं. म्हणलं राम लक्ष्मणाने त्यांच्या घरात जेवायला घातल्यागत झालं म्हणलं. वे ही जी सेवा आहे ही पोचली कशी बघा. मला वाटलं आता इथं एवढ्यावर विषय संपला. संपला नाही. त्याची पुढची वात लागली ही वानरायणाच्या वेळेला, की ती जी साधना झाली ती साधना पुन्हा फलद्रूप होऊन आली. आणि हा माझा आयुष्यभराचा अनुभव आहे. आपण वानरायणावर कदाचित आपला बोलण्याचा वेळ जातोय, पण मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला लागलोय म्हणून पूर्तता करतो. ही जी माणसं असतात ना, म्हणजे आता राम हे मोठं चरित्र आहे, त्यांनी स्वतः अवतार घेऊन जगायचं कसं हे आपल्याला दाखवलेलं आहे, की कशा रीतीनं माणसानं जगावं, वडिलांना दिलेला शब्द कसा पाळायचा. अनंत लोकांनी त्यांचं बुद्धिभ्रम करायचा प्रयत्न केलेला आहे, की रामा तू ऐकतोयस कशाला दशरथांचं. स्वतः दशरथ म्हणाले रामा मला तुरुंगात टाक, मला तुरुंगात टाक आणि तू राज्य कर, माझी इच्छा ती आहे. मी नाईलाजानं कैकेयीला दिलेला शब्द पाळतोय असं दशरथाने सांगितलंय. तरी राम म्हणाले नाही, शब्द दिला तो पाळायचाच. आणि दशरथ स्वतः गेले त्यानंतर जाबाली ऋषीने सांगितलंय, ज्यांच्या नावानं जबलपूर हे शहर आहे मध्य प्रदेशातलं, त्याने सांगितले अरे रामा कसला शब्द धरून बसलायस, राजलक्ष्मी दुर्मिळ असते. तो भरत आत्ता तुला म्हणतोय चल परत, तवर चल आणि सिंहासनावर बस, खोळेपणा करू नको. आणि ज्याला शब्द दिलायस ते आता स्वर्गवासी झालेत, आता कसला आलाय शब्द तुझा. राम तरी सांगतात नाही, शब्द दिला तो दिला. वडिलांना दिलेला आहे, ते हयात नसले तरी 14 वर्ष राम परत येणार नाही. हे जगून दाखवले तुमच्या माझ्याकरता, आणि हाल सहन केलेले आहेत. आपण परमेश्वराकडे येतो ते सुख मागायला म्हणून येतो. त्यांनी 14 वर्ष स्वतः वनवास सहन केलाय आणि आपल्या सर्वांवर उपकार करून तो वनवास संपवलाय, म्हणजे रावणाला ठार मारून. त्या बदल्यात सुद्धा प्रजेला काय दिलं? सुखच दिलं, स्वतः दुःख भोगलं. हे दाखवण्याकरता राम आले ते. आणि ती कृपा ती अशी आहे की मी तिथनं नाही म्हणून घरात आलेला माणूस, मला एकाएकी पद सुचलं एक चालीसकट, आणि मी ठरवलं की हे गीत वानरायण आपण करायचं. आणि त्यात मी एक छान प्रवचन ऐकत होतो एका अभ्यासकांचं. त्यात माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडं जशी श्रीमद भगवद्गीता प्रसिद्ध आहे, तशी गुरुगीता म्हणून आहे, तशा अनेक गीता आहेत. ही गायन स्वरूपात सांगितलेलं तत्त्वज्ञान, याला गीता असं म्हणतात. तर तशी वानरगीता म्हणून सुद्धा आहे. आणि वानरगीता आहे हे कळल्यावर तर मला हे शीर्षक देण्यातला जो माझा संकोच होता तो दूर होऊन गेला, की अरे वानरगीता शीर्षक आधी दिले तर आपण वानरायण देऊ शकतो. म्हणजे भगवंतानं एक गोष्ट घडवायची ठरवली, तुम्ही पटकन म्हणलात आहे की, पण मला ही माहीत नव्हती. आणि मला ते समर्थन त्यानंतर ते प्रवचन ऐकल्यावर मिळालं आणि मी हे काम करायला तयार झालो. मग आता लोक म्हणतील हे तू कोण मोठा शहाणा लागून गेला रे. गदी माडगुळकर तर महाराष्ट्राचे वाल्मिकी. हे स्वतः गदी माडगुळकरांनी स्वतःविषयी काही ओळी लिहिल्या आहेत की ते म्हणले देववाणीतील ओज शीतळले माझ्या ओठी. ओज म्हणजे तेज आणि देववाणी म्हणजे संस्कृत. तर मूळ रामायण कुठल्या भाषेत लिहिलंय वाल्मिकीने?
संस्कृत भाषेतले. पहिला श्लोकच त्यांचा तसा बाहेर पडलेला आहे. तर ते संस्कृतातला हा श्लोक बरोबर अक्षर अनुष्टुप छंदाची तशीच्या तशी उमटली आणि ब्रह्मदेवाने दुजोरा दिला की हा श्लोक आहे म्हणून. हे जगातलं पहिलं काव्य आहे, पहिलं काव्य आहे. आणि हा श्लोक त्यांच्या मुखातनं उमटला. त्याला साधी घटना घडली आहे की ते तमसा नदीच्या काठी फिरत होते आणि क्रौंच पक्षाचं एक जोडपं तिथं विहार करत होतं आणि पारध्यानं एकाएकी बाण मारला, त्यातल्या नराला लागला. नर तळमळत तडफडत पडला आणि ते बघितल्या बघितल्या ऋषी जे प्रसन्न मनानं नदीच्या काठी हिंडत होते ते त्यांचं मन एकदम कलुषित झालं. ती तळमळत तडफड बघून, तो विरह बघून, त्या हंसीचा विरहाचा सगळा दुःखाचा भाग बघून. आणि ते म्हणले, मा निषाद प्रतिष्ठा त्वम गता शाश्वती समा. हे निषादा, तुझी प्रतिष्ठा कायमची गेली म्हणून समज. हे आनंदानं रमलेल्या जोडप्यातल्या एकाला तू ठार मारून दुसऱ्याला दुःख दिलेस. आणि ऋषीच ते शेवटी म्हणले, पारध्यानं बाण मारणं यात जगावेगळी गोष्ट कुठली घडली, त्याचा जगायचा व्यवसायच तो आहे. मग माझ्या मुखातनं शापवाणी बाहेर पडण्या इतका मला संताप का आला? कसला मी तपस्वी आलोय? या चिंतेत ते खजील झाले आणि त्यांच्याकडे ब्रह्मदेव आलेत आणि त्यांनी सांगितले, तू खजील होऊ नको, तुझ्या हातनं जे काव्य निर्माण होणार आहे त्याचा हा पहिला श्लोक आहे. आणि मग ते काव्य तयार झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी कोणाला शिकवलं तर त्यांच्या आश्रमात 2 कुमार राहत होते, एकसारखे दिसणारे, सुरेल गाणारे. त्यांचं नाव कुश आणि लव. त्या दोघांना त्यांनी पहिल्यांदा शिकवलं हे काव्य तयार झाल्यानंतर. आणि अशी वनातली सगळी ऋषी मंडळी एकत्र आली. रामायणाची निर्मितीची कथा सांगते मी तुम्हाला. आणि ही सगळी मंडळी अशी एकत्र आली ऋषीमुनी आणि त्यांना या दोघांनी ते गाऊन दाखवलं वाल्मिकींच्या आदेशानं. लोक भाव विभोर झाले. रामाच्या कथेचं वैशिष्ट्यच ते आहे नव्हे, रामाचंच वैशिष्ट्य आहे. राम या शब्दाचा अर्थच मन रमतो तो. राम प्रत्येक गोष्टीचा त्यातला अर्थ फार भारी आहे. राम मन रमतो तो राम. रामाची कथा सांगायला लागलं की लोक रम्माण होतातच. रामाचं वैशिष्ट्यच आहे ते. आणि मग त्या पद्धतीनं ती सगळी ऋषीमुनी डोलायला लागली आणि ती म्हणायला लागली की अरे हे वाल्मिकींचं काव्य भारी आहे का या कुमारांचं गाणं छान आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, गीत रामायणाच्या बाबतीत सुद्धा लोक हेच बोलायला लागले की गदी माडगुळकरांचं काव्य छान आहे का बाबूजींचं गाणं चांगलं आहे. तसा या तसा वारसा कसा येतो बघा. आणि मग ती ऋषीमुनी मंडळी एवढी वनातली एवढी खुश झाली की काय बक्षीस द्यावं यांना त्यांना समजे ना. एकाने जटा बांधायची दोरीच दिली, दुसऱ्यानं कमंडलू दिला, तिसऱ्यानं लंगोटी दिली, चौथ्यानं ते चिरवस्त्र दिलं, वल्कल वस्त्र. असं हाताला येईल ते या दोघांना बक्षीस द्यायला लागलेत. आणि मग वाल्मिकींना लक्षात आलं की हे जमले. आता म्हणले जा अयोध्येत आणि तिथं यज्ञ आहे आणि तिथं रस्त्यावरनं गात हिंडा आणि तुमचं गाणं ऐकून तो रघुपती तुम्हाला बोलवेल. मग त्याच्या समोर कला सादर करा, पैसे मागू नका. स्पष्ट सांगितलंय, काही मागू नका. आणि तुम्हाला जर त्यांनी विचारलं तुम्ही कोण, तर वाल्मिकींचे शिष्य आहेत म्हणून सांगा. आणि तिथं तो चमत्कारिक प्रसंग घडलाय की स्वतः राम ऐकतायत आणि ती दोघं गातायत आणि गदी माडगुळकर लिहितायत, स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल व रामायण गाती. हे आपलीच मुलं आपलं चरित्र गातायत, हे माहीतच नाही आहे त्यांना. माणूस म्हणून जगायचं कसं हे दाखवायलाच ते आले ते ना. अशा घटना आपल्या आयुष्यात पण घडत असतात बऱ्याच. असं झालं. आणि मग गदी माडगुळकरनी लिहिली ही निर्मिती कशी झाली तर त्यांनी सांगितलं, देववाणीतील ओज, ओज म्हणजे तेज, तेजस्विता, शीतळले माझ्या ओठी. माझ्याकडे येताना म्हणजे गदिमांकडं वाल्मिकींचं ते सगळं ज्ञान भांडार येताना शीतल झालं, शांत झालं, सौम्य झालं. आणि वाल्मिकीच्या भास्कराचे म्हणजे मूळ स्त्रोत कोण आहे? वाल्मिकी. भास्करच प्रकाश देतो ना सगळ्यांना. आणि भास्कराच्या प्रकाशानंच चंद्र प्रकाशित होतो. चंद्र परप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशित कोण आहे? सूर्य. सगळ्या चांदण्या चमकतात कोणामुळं? सूर्याच्या. मग ते म्हणले वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी.
की गदिमांचं हे गीत रामायण म्हणजे वाल्मिकी सूर्याचं चांदणं जणू माझ्यातनं प्रगट झालंय. आणि तो भास्कर तेजस्वी आहे आणि हे चांदणं शीतल आहे. हे चांदणं शीतल आहे. इतकी सुरेख उपमा त्यांनी सांगितली आहे की गीत रामायण ऐकताना तुम्ही तल्लीन होऊन जाता. आणि त्या गीत रामायणाचा हा प्रयोग चालू असताना त्या ऋषीमुनींनी जे अनेक आशीर्वाद दिलेत त्याच्यात एक आशीर्वाद असा दिला आहे की वाल्मिकी महोदय, तुमचं हे जे काव्य आहे महर्षी, ते इतर कवींना आधार मिळेल. म्हणजे तुमच्या काव्यावर इतर कवी रचना करतील. मग मोरोपंतांनी 108 रामायणं रचली, तुलसीदासांनी रामचरित मानसांसारखा ग्रंथ लिहिला, एकनाथ महाराज भावार्थ रामायण लिहिलं, आणि पार महर्षी कंबानी तामिळमध्ये रामायण लिहिलं. एका उझबेकी कवीनं मोहम्मद नावाच्या उझबेकी भाषेत रामायण लिहिलं. आणि सांगायला हरकत नाही, रामकथा इतक्या जणांनी सांगितली आहे की वाल्मिकीने लिहिण्यापूर्वी नारदांनी वाल्मिकींना रामकथा सांगितली आहे. आणि पुढं महाभारतात श्रीकृष्णांनी रामकथा सांगितली आहे. हो, तुम्हाला महाभारतात स्पष्ट मिळते. 16 राजांचं चरित्र म्हणून एक सर्ग आहे, त्याच्यात श्रीकृष्ण रामकथा सांगतात स्वतः. आणि यातली आणि मजा अशी असते की त्या महाभारत काळात रामाचा वंशज आहे तो कौरवांकडनं लढतोय बरं का, आणि रामाचा अवतार पांडवांकडनं. हे जीवनातले परमेश्वराचे जे चमत्कार असतात ना, ते आपल्या बुद्धीबाहेर जे असतात. आणि मग मुका सुद्धा बोलायला लागतो, असा हा चमत्कार घडतो. आणि ते माझ्या बाबतीत मला अनुभवायला मिळालं, कारण हे जे 15 दिवस सांगितलं गेलं होतं, हे मामानी आणि त्या अण्णा महाराजांनी जे गौरवलं, त्याचा सगळा फळ हे इथं येणार होतं. आणि मी ते लिहायला लागलो. मग आता तू काय तुझी तुलना सुधीर बाबूंशी करणार का गदिमांशी करणार? नाही, तो विषयच नव्हता. जी सेवा आहे ती रामाची सेवा होती. म्हणून आम्ही पहिलं गीत लिहिलं, तुम्ही श्रोते विद्वज्जन ऐका हो आमचे गीत वानारायण. अरे, तुमच्या कानानं आणि तुमच्या मनाच्या स्वीकारानं याला मोठेपणा मिळणार आहे. हे काय साधे शब्द आहे? काय नाहे आमचे महिमा मंडन, आम्हाला आमचं काहीच मोठं सांगायचं नाही आहे. रामकथेचे नसे विडंबन, विडंबन तर अजिबातच नाही, आमची छातीच नाही करायची, अधिकारच नाही. प्रभू कार्याचे हे तर गायन, हे गायन आहे, हे प्रभू कार्याचं आहे. रामाने जे जगून दाखवलं त्याचं गायन आहे. आणि स्फुरवी रामायण, स्फुरवी नारायण, स्वतः नारायणानं स्फुरवलंय. ऐका हो आमचे गीत वानारायण. आपण ते गायलं गाणं. ही गाणी सगळी म्हणली ती आपण आज म्हणत नाही आहे, कारण तेवढं माझं गाणं छान नाही. आपण त्यावेळेस विकासदादांना आणलं तर, आणि त्यामुळे सोय होती ती. नसतील येथे सुस्वर लेणी, शब्दरत्नांच्या नसतील खाणी, भावभक्तीची ही कहाणी, गाती वानरगण. कोण गातायत? वानरगण गातायत. ऐका हो आमचे गीत वानरायण. मग काय एवढी तुमची छाती हो? कशा करता हे करताय? कुठल्या आत्मविश्वासानं करताय? महत्वाचा विषय, त्याला पुरावा दिला. अहिल्या शिळा राम उद्धरी. हो, राम आले आणि शापित अहिल्याचा उद्धार झाला. मग तोच तारी कथा वानरी. मग त्याला काय अशक्य आहे आमच्या या वानरायणाला मान्यता द्यायला? तोच तारी कथा वानरी. साज नवा हा घेऊन आले पुनश्य रामायण. ऐका हो आमचे गीत वानारायण. की नवा साज घालून पुन्हा रामायणच आलेलं आहे आपल्या सेवेला, आणि तुम्ही ते ऐका. असं झालेलं आहे रामायणात. आपण बऱ्याच वेळा त्रस्त होतो बघा, राजकीय कारण असू देत, काही असू देत, व्यक्तिगत दुःख असू देत. अरे भगवंता, तुला आमची काही काळजी आहे का नाही? आमचे काय हाल चाललेत बघतोस का नाही? सत्यनारायण पूजेची पहिली ओळ मला कायम आठवते. काही दुःखद घटना ओळीनं दिसल्या की सत्यनारायण पूजेत पहिली ओळ असते बघा, की नारद मुनी वैकुंठाप्रत प्राप्त झालेले आहेत भगवंतासमोर, आणि ते म्हणतात की पृथ्वीवरची माणसं अनंत प्रकारची दुःखे भोगीत आहेत, तर त्यांचं दुःख हरण करणारं एखादं व्रत मला सांग. तर हे बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभवायला येतं, राजकारणात येतं, सर्वत्र येतं. उदाहरणं देत बसत नाही, कारण दुःखाची उदाहरणं प्रत्येकाकडे पोतभर असतात. त्यामुळे ते कशाला सांगत बसायचं? तर असतं ते असतं प्रत्येकाजवळ. आणि मग असं दुःख देवांना सुद्धा झालं.
कारण ब्रह्मदेवानं आणि शंकराने कायम या दुष्ट लोकांना वर दिलेले आहेत. आता त्यांचाही नाही इलाज, तेवढी तपश्चर्या केल्यावर प्रसन्न व्हायलाच पाहिजे की, आणि मग ते वर द्यायचे. आणि वर दिल्यावर मात्र ही माणसं आवाक्या बाहेर जायची. आणि मग म्हणजे आता भस्मासूर तर शंकरांच्याच मागं लागला. आता काय करायचं, ज्यानं कल्याण केलं त्याच्याच मागं, एवढी कृतज्ञ काळजाची. म्हणूनच त्याला असुरी वृत्ती म्हणतात, म्हणूनच राक्षस म्हणतात. तसं ब्रह्मदेवानी रावणाला वर दिला. रावणानं अमरत्व मागितलं. रावण, कुंभकर्ण, विभीषण ही तिघं भावंड ही ऋषिकुळात जन्माला आलेली आहेत. पुलस्त ऋषींच्या वंशात जन्माला आलेले आहेत. पुलस्तांचे पुत्र विश्रवा, विश्रवांचं एक लग्न झालेलं होतं. त्या पहिल्या लग्नातनं त्यांना कुबेर झाला, जो उत्तरेचा दिक्पाल आणि देवांचा खजिनदार कुबेर, हा पहिल्या लग्नापासून. आणि दुसरं लग्न कैकसी नावाच्या एका राक्षसिणीशी झालं, आणि त्या राक्षसिणीपासून हे तिघं झाले ते निर्माण, रावण, कुंभकर्ण, विभीषण. त्यातला विभीषणाकडे बापाचा गुण आला होता, ऋषित्वाचा, आणि उरलेल्या दोघांकडे आईचे गुण आले. ती राक्षसी होती. त्यामुळं कुबेर एकदा पुष्पक विमानातनं जाताना त्या कैकसीनं बघितलं आणि या तिघांना म्हणली, अरे तुम्ही मोठे नुसते वयानं झालात म्हणले, त्या कुबेरासारखं काहीतरी मिळवा की म्हणले. आणि मग या तिघांनी घोर तपश्चर्या केलेली, आणि तपश्चर्या करून भगवंताला प्राप्त केल्यानंतर ब्रह्मदेवानी त्यांना वर दिलेत. त्यात रावणानं अमरत्व मागितलं. म्हणले अमरत्व देणार नाही. मग म्हणले नाग, गंधर्व, देवता, पशु यातल्या कोणापासूनही मला मृत्यू नको. आणि यात माणसाचं नाव त्यानं घेतलं नाही. का? हे माणसं मला काय करणार आहेत, अति आत्मविश्वास, ते नाव घेतलं नाही. कुंभकर्ण मागणार होता, तेवढ्यात सरस्वतीनं त्याची बुद्धी फिरवली. कारण तो एवढा अजस्र होता की तो जर जागा राहिला असता तर त्यानं सगळी सृष्टीच खाऊन टाकली असती. हत्ती बघा दिवसभर चरत असतो, असं तुम्ही हत्ती कुठं बांधलेलं बघितला ना, त्याच्यासमोर चारा टाकला असला तर खातच असतो. त्याचं एकच काम चाललेलं असतं, पहिलं चावेपर्यंत मग दुसरं उचलेल, इकडे टाकेल, तिकडे टाकेल, पुन्हा तिसरं खाईल. कारण त्याला 200 किलो आहार लागतो किमान. मग 200 किलो आहार तुम्ही पुरवाल हो, खायला वेळ कुठनं देणार, त्याला दिवसभर खायला. कुंभकर्णाचा आहार अनेक हत्ती खाईल असा, तो प्रत्यक्ष हत्ती सुद्धा खाऊन टाकेल एवढा. मग तो जर जागा राहिला तर पृथ्वीवर काही शिल्लक राहील का? नाही राहणार. म्हणून देवान त्याला बुद्धी दिली, झोप मागायची, म्हणून तो कायमस्वरूपी झोपलेला. आणि विभीषणानं एकच मागितलं की धर्मापासून मी कधी विचलित होता कामा नये, म्हणून तो रामांकडनं आला. ह्या तिघांकडनं. त्याच्याकडे वडिलांचा गुण होता ना, की माझ्या हातनं धर्म कधीही सुटता कामा नये, अशा रीतीनं. आणि मग या रावणानं अतिशय हाल केले. हल्ली व्हॉट्सअपवर एक चुकीचा संदेश येत असतो बघा सगळीकडं, की रावणानं सीतेला महिनाभर ठेवलं लंकेत, खरं हात लावला नाही. किती सज्जन होता बघा, सज्जन बिज्जन काही नव्हता. त्याच्या अंतःपुरात जगभरातल्या सुंदर सुंदर स्त्रिया त्यानं पुष्पक विमानात कोंबून आणून डांबल्या त्या, आणि अनेकांवर बलात्कार सुद्धा केले. त्यात नलकुबेराच्या बायकोवर जेव्हा त्यानं बलात्कार केला तेव्हा तिनं त्याला शाप दिलेला होता की कुठल्या स्त्रीवर जर पुन्हा जबरदस्ती करशील तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. मग म्हणून तो सीतेला हात लावत नसतो, कारण सीता हो म्हणत नसती, कारण जबरदस्ती करायला लागणार. रावणाच्या मंत्र्यानं युद्ध चालू झाल्यावर रावणाला सल्ला दिलाय, अरे कशाला तिचा अनुनय करत बसलायस, तो राम आलाय, युद्ध चालू झालंय, आपले राक्षस मरायला लागलेत, बलात्कार कर आणि तुझी इच्छा पूर्ण कर. तेव्हा रावण स्वतः ही कहाणी सांगतो की मी का करू शकत नाही आहे, तर मी असा बलात्कार केला होता आणि तेव्हा मला शाप झालेला आहे. हे लोकांनी वाचलेलंच नसतंय, माहीतच नसतंय. त्यामुळे वाटेल ते एकमेकाला सांगत असतात रावण किती सज्जन होता म्हणे, करा पूजा त्याची. ही अशी माणसं. आणि मग ह्या ब्रह्मदेवापाशी सगळे त्रस्त झालेले देव आले. आणि कधी आले तर दशरथानं पुत्र होत नाही आहे म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञाचं आयोजन केलं. माणसानं शुद्ध करावं याच्यासुद्धा दाखला इथं आहे बरं का. माझा विषयांतर होतोय, मी वेगळा विषय बोलतोय, रामावर जास्त बोलतोय, पण बोलूया यंदा 22 वानरायण सांगीनच तुम्हाला, अख्खं गायलंय आपण, त्यामुळे फरक नाही त्याच्यात. त्याच्यात ऋष्यशृंग ऋषींनाच आणून करायचं ठरतं.
ते का ठरतं हे सांगतोय तुम्हाला. एखाद्या चारित्र्यवंताची किंमत किती असते लक्षात येईल. रोमपाद नावाचा अंगदेशाचा राजा होता आणि त्या राजाच्या राज्यात दुष्काळ पडला 12 वर्षासाठी. मग दुष्काळात पाऊस कसा पडायचा याचं सगळं चिंतन झालं आणि ऋषीमुनींनी सांगितलं की विभांडक नावाचे ऋषी वनात तपश्चर्या करतायत, त्यांचा ऋष्यशृंग नावाचा मुलगा आहे आणि या मुलानं आयुष्यात जग बघितलेलं नाही, तो फक्त ऋषींच्या सेवेत असतो, तर तो शुद्ध आहे आणि त्याच्या हातनं कुठलंच पाप घडलेलं नाही. मग त्याला तुम्ही जर तुमच्या देशात आणलं तर पाऊस पडेल, नाही तर नाही. आणि मग हे नाना रचना करतात, सुंदर स्त्रियांना पाठवतात, त्या स्त्रियांमागनं तो मोहितून येतो. त्यांना आयुष्यात कधी बायका बघितलेल्याच नसतात, म्हणजे त्या वडिलांपलीकडे कुणाला बघितलेलं नसते. हे एवढे सुंदर ऋषी कुठले आले म्हणतो. आणि त्या बायका त्या राजधानीतले चांगले चांगले मिठाई पदार्थ खायला देतात आणि त्याला सांगतात तू रोज फळं खातोस की नाही, तशी ही फळं आहेत म्हणले. हां, अशी फळं असतात म्हणले. हो म्हणले, आमच्या राज्यात भरपूर आहेत, येतोस का. मग त्याला घेऊन येतात त्या भोळ्या माणसाला. आणि त्या पावित्र्य एवढं आहे सज्जनपणाचं की तो राजधानीत येतो मात्र पाऊस पडायला लागतो. इंद्राला थांबवताच येत नाही. पुढं त्यांनी मागणी सुद्धा केली नाही आहे, केवळ येणं, शुद्ध माणसाचं केवळ येणं हे एवढं प्रभावी असतं. त्या ऋष्यशृंगांतर्फे जर यज्ञ केला तर दशरथाला पुत्र होईल आणि म्हणून त्यांना बोलवून अश्वमेध यज्ञ आयोजित केला जातो. नंतर पुत्रकामेष्ठी. आणि त्या पुत्रकामेष्टीच्या वेळेला जेव्हा सगळे देव स्वतःचा भाग घ्यायला येतात त्यावेळेला सगळेजण ब्रह्मदेवांना धरतात आणि ब्रह्मदेवांना म्हणतात, अहो तुम्ही कुणाला पण वर देऊन बसता आणि आमची पाचावर धारण बसते. मंत्रीपद कुणालाही द्यायचं असतं का हो. आता बऱ्याच वेळा असते नाही हां, की तुरुंगात ज्यांना घालायचं त्यांना मंत्री बनवतात. आता मग काय करायचं. असं तुम्ही करून ठेवता म्हणले, ताकद कुणालाही देऊन ठेवता म्हणले, आणि त्यामुळं आमची अवस्था वाईट होऊन जाते म्हणले. मग तुम्ही काहीतरी उपाय करा की. म्हणले त्या उपाय आता होणार आहे म्हणले. आपण भगवान विष्णूंना शरण जाऊया आणि या पुत्रकामेष्टीत दशरथाच्या पोटी त्यांनाच जन्माला यायला सांगूया. कारण रावणानं जेव्हा माझ्याकडे वर मागितला आहे तेव्हा माणसाच्या हातनं मृत्यूचा त्यानं काही उल्लेख केला नाही आहे. त्यामुळे हे जर दशरथाच्या पोटी जन्माला आले आणि ह्यांनी त्याला माणूस बनून मारलं तर शक्य आहे, नाही तर नाही. असं म्हणून सांगितल्यावर स्वतः विष्णूंना विनंती केली जाते आणि विष्णू 4 भागात जन्म घेतात. त्यावेळेला ब्रह्मदेव सांगतात की आता आपण सगळ्यांनी भगवंताचे सहाय्यक बनायचं. इथं आपली जबाबदारी सांगण्याकरता ही कथा आहे पुढची, की तुम्ही मागणी केलीत, ऋषींनी मागणी केली, सिद्धांनी केली, देवानी केली, यक्षांनी केली की रावणाचा वध करेल असा पुत्र आम्हाला द्या. ठीक आहे, तुम्ही जन्माला या, पण मग तुमचं कर्तव्य काय आहे. हे म्हणले आपण सगळ्यांनी वानर जातीत पुत्र जन्माला घालायचे आणि वानर जातीत पुत्र जन्माला घालायचे आणि हे सगळे या भगवंताचे सहाय्यक झाले पाहिजेत. कृष्णाच्या काळात गोप, शिवाजी महाराजांबरोबर मावळे आणि रामाबरोबर वानर सहाय्यक लागतात. राम एकच असतो, शिवाजी महाराज एकच असतात, कृष्ण एकच असतो. ते एकच पद सगळ्यांना मिळेल असं नाही, पण वानर असंख्य आहेत, मावळे असंख्य आहेत, गोप असंख्य आहेत. आपण बनू शकत नाही काय. आपली जबाबदारी सांगितली आहे. तुम्ही सगळ्यांनी असे पुत्र जन्माला घालायचे आणि ते विशेष वानर असतील, ते इच्छावेशधारी असतील, प्राकृत वानरापेक्षा वेगळे इच्छावेशधारी असतील असे वानर जन्माला घाला बलशाली. मग इंद्रानं जन्माला घातला वाली आणि ब्रह्मदेव म्हणले हे काम मी पूर्वीच केलंय म्हणले. माझ्या जांभईतनं जांबवंत निर्माण झालेला आहे आणि तो अस्वल स्वरूपात, तर तो अनेक अस्वलांचं सैन्य तुमच्यासाठी घेऊन येईल. मग जांबवंत मी आधी निर्माण केला, आता तुमचं कर्तव्य. मग सूर्यानं सुग्रीव, नल हा विश्वकर्म्यानं दिला, बृहस्पतीनं तार नावाचा वानर दिला, अश्विनी कुमारी मैंद द्विविध नावाचे वानर दिले. असे सगळे जे वानर आहेत हे अनेक देव, ऋषी, नाग यांचे पुत्र आहेत आणि म्हणून ते सगळ्यांपेक्षा वेगळ्या शक्तीचे आहेत. मग हा सगळा सोहळा घडला कधी, तर राम कधी जन्माला आले, तर चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी, चैत्र मासात नवमीला आले
आणि चैत्र मासात वसंत ऋतू असतो बघा. आणि वसंत ऋतूला कुसुमाकर असं म्हणलंय, कारण त्यात फुलं उमलतात. आत्ता थंडीनं सगळी फुलं नंतर उमलायची कमी येतात, आणि वसंत ऋतूत ती उष्णता लागली की उमलायला लागतं. मग तसं त्या नंदनवन फुलल्यागत त्या वनात वानरच निर्माण होतात सगळे, आणि ती अनेक फुलं फुलली आहेत अशी कल्पना करून आपण पुढचं गीत लिहिलं की कुसुमा करतो वसंत ऋतू हा या वर्षी वेगळा. कुसुमा करतो वसंत ऋतू हा या वर्षी वेगळा, पृथ्वीचे ही मंदिर करण्या देव जन्म सोहळा. की या एका देवाचं आपण एक मंदिर करतो, आता एवढ्या देवांचे पुत्र जन्माला यायला लागलेत, अंश जन्माला यायला लागलेत, मग अख्ख्या पृथ्वीचंच मंदिर केलं पाहिजे. मग पृथ्वीचे मंदिर करण्या देवजन्म सोहळा. कसा काय तर भारती ती पृथ्वी सारी भारभूत झाली, भार वाढला था पृथ्वीचा, आणि रावणाच्या अत्याचारे त्रस्त झाली. भारतीचा तो हलका करण्या श्री विष्णू पावला, पृथ्वीचे ही मंदिर करण्या देवजन्म सोहळा. 4 कमळे वैकुंठीची अयोध्येत उमलली. वैकुंठातली 4 कमळं, स्वतः विष्णू 4 अंशात आले 3 राण्यांच्या पोटी. 4 कमळे वैकुंठीची अयोध्येत उमलली, उत्तरेची सुगंध लहरी दक्षिणेत पोचली. आता तो सुगंध तेवढाच राहिला नाही, दक्षिणेत पोचला. कुठं? ह्या आपल्या किष्किंधा नगरीत, दंडकारण्यात. तिथं पुढं ती कर्नाटकात ही सगळी वानर जन्माला आलेत. आणि मग अंजनीच्या कुशीत फुलला पहाटेस मोगरा, पृथ्वीचे वायुपुत्र हनुमान जन्माला आलेला आहे. पहाटेस मोगरा, पहाटे आला जन्माला तिथनं पुढं. आणि मग सगळीकडं देवसिद्ध गंधर्व नागही मदतीला धावले, त्यांच्या योगे सुमन ताटवे पृथ्वीवर उमलले. भवितव्याचा आशादीपही तेजाने उजळला. आता सगळ्यांना प्रश्न पडेल की ब्रह्मदेवानं वानर म्हणून जन्माला का घालायला सांगितलं आणि स्वतः अस्वल का जन्माला घातलं? का माणसं म्हणून रामाला सैन्य देऊ शकले नसते? पराक्रमी माणसं. भगवंताचं नियोजन हे कायम आपल्या बुद्धी पलीकडचं असतं. मी सांगितलं ना, त्याची कृपा कळत नाही, आपल्याला कळत नाही त्यानं आपल्यावर कृपा केली आहे. अहो, राम वनाला जाणार होते. वनाला गेल्यानंतर शहरातली कुठलीही गोष्ट वापरायची नसते. स्वतःची जी इस्टेट आहे ती दान करून वनात जायचं असतं, वनवासाचा नियम आहे. रामानी सगळं स्वतःचं दान केलं. तर एवढं नव्हे, आज कुठला मालक आहे अवनी तलावर मला सांगा, 14 वर्ष वनाला जाणार म्हणल्यावर म्हणले माझी आई इथं राहतीये, सगळा रखरखाव पहिल्यासारखाच राहायला पाहिजे. 14 वर्षाचा पगार सेवकांना दिलाय आणि मग वनात गेले. हे रामायणात स्पष्ट उल्लेख आहे. सर्व सेवकांना 14 वर्षाचा पगार ॲडव्हान्समध्ये दिलाय आणि मग निघाले. तवर नाही, त्याला राम म्हणायचं. आणि मग अशा रीतीनं राम ज्या वेळेला वनात जाणार आहेत त्यावेळेला वनात ते शहरातलं सैन्य वापरणार नाहीत, कुठल्या राजाकडे मदतीची याचना करणार नाहीत. मग यांना सैन्य कसं मिळायला पाहिजे? वनातच सैन्य पाहिजे. वनात सैन्य कोणाचं? वानरांचं. मग वानरांचंच का? तर राम सैन्य पोटावर चालतात, त्यांना खायला घालायला लागतं. रामांजवळ पैसा नाही आहे, ते खायला देऊ शकणार नाहीत. सैन्य शस्त्रानं लढतात, त्यांना शस्त्रं चिलखत दिली पाहिजेत. रामांकडं शस्त्र चिलखत नाही, रामांकडं काहीच नाही आहे, ते यातलं काही देऊ शकणार नाहीत. बरं, सैनिकांना निवारा पाहिजे, थंडी ऊन वारा पाऊस, तंबू बिंबू काही, रामांकडं तेही नाही. त्यामुळं सैन्य असं पाहिजे त्याचं त्याचं खाईल, त्याचं त्याचं राहील, आणि पुन्हा धोंडे फांद्या झाडं असल्याचा वापर करून युद्धात उतरेल. मग अशी सेना फक्त वानरांची असू शकते. आणि म्हणून सगळ्यांना ब्रह्मदेवाने सांगितलं की वानर रूपात जन्माला या. आणि ते वानर मग एक्स्ट्राऑर्डिनरी, जादा शक्तीचे, इच्छा वेश धारण करणारे असे. म्हणजे देवाचं नियोजन कसं असते बघा. त्यामुळं कधीही निराश होऊ नका आयुष्यात. आपल्या मनासारखं घडत नसलं तर देवाचं नियोजन वेगळं चाललेलं असते. तुमच्या अपेक्षेपेक्षा तो तुमचं कल्याण करणार असतो. त्याची त्याची योजना वेगळी चालू असते, तो त्याच्या योजनेनं काम करत असतोय, आपल्या हिशोबानं काम करत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे वानर अभिमानानं गायला लागले की वानर आम्ही हो वानर. मी यादी ठेवली आहे बरं का गेल्या वेळेला आपण म्हणलेल्या गाण्यांची, त्यामुळे ती सोडून दुसरी सांगणार आहे. हे म्हणलं नव्हतं.
ब्रह्मदेवाच्या आज्ञेने आलो अवनीवर. वानर आम्ही हो वानर. गिरीवनातून आम्ही चरतो, गिरी कंदरी आम्ही विचरतो, देवासाठी देह पोसतो. हे देह पोसायला लागलेत. अजून राम तिकडे अयोध्येत आहेत, यांना माहीत नाही आहे. पण यांचं देह पोसणं कशासाठी चाललंय? देवासाठी चाललंय. तो कधीतरी येणार आहे आणि तो आल्यानंतर त्याच्या कार्यात आपण सहभागी व्हायचंय. तोवर वाट बघत बसायचंय. देवासाठी देह पोसतो, जनानं उपद्रव. वनात राहतो, जनानं उपद्रव नाही आमचा. शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं की नाही सैन्यानं, रयतेच्या गवताच्या काडीसही हात लावू नका. आम्ही वनातच राहतो, आमचा कोणाच्या काडीस काही उपद्रव नाही, विषय नाही. रामाचं सैन्य इथनं गेलं ना आम्हाला फार त्रास झाला, विषयच नाही. रामाचं सैन्य तिकडंच आहे, वनातच आहे. विश्वकर्मे नल घडविला, अग्निदेवे नील निर्मिला, गंधमादना पिता शोभला, धनाध्यक्ष कुबेर. वानर आम्ही हो वानर. अश्विदयाने दोघे दिधले, मैंद द्विविध नामे ओळखले, बृहस्पतीचा तनय झाला, बुद्धिमान तार. तार हे वानराचं नाव आहे. वानर आम्ही हो वानर. वरुणाचा तो सुषेण झाला, सुषेण नावाचा वानर होता. पर्जन्याने शरभ दिधला, शरभ नावाचा वानर पर्जन्याचा पुत्र आहे. कपी कळासी मंडनू आमचा, वायुपुत्र धीर. वानर आम्ही हो वानर. देवसिद्ध गंधर्वानी, प्रजा प्रसवली सद्भावानी, भगवंताला सहाय्य करण्या आमचा अवतार. वानर आम्ही हो वानर. सामर्थ्याने जीवन जगतो. देवाच्या मदतीला आलोय, आमचं भाग्य थोरलंय. लोक देवाकडे मदत मागतात, आम्ही देवाच्या मदतीला आलोय. सामर्थ्याने जीवन जगतो, भगवंताची वाट पाहतो. ऐसी करणी करुणी जाऊ, म्हणती जन वा नर. आम्ही हो वानर. वानर आम्ही हो वानर. असं काहीतरी करून जायचं की लोकांनी वा म्हणलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य म्हणवीन ही लोकीच्या लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. आमचं भाग्य केवळ की आम्हाला तुकाराम बघायला मिळाले. अशी करणी आपल्या हातनं घडावी, अशी परमेश्वराला प्रार्थना करायची, तीही करायची की आमच्या हातनं मला काही तर दे, असं नाही करायचं. माझ्या हातनं असं काहीतरी घडू दे की लोकांनी नावाजलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, अशा रीतीचं. आणि अशा रीतीनं हा सगळा देवजन्म सोहळा हा तिथं पार पडलेला आहे. कुठं? किष्किंधेत. आणि आपलं कथानक पुढं जात असताना अयोध्येत देव जन्माला आले, किष्किंधेत हे सगळे जन्माला आले. आणि मग तिथं पुढं चालू झालं सगळं. आणि वानर मोठ्या कौतुकानं सांगायला लागले, किष्किंधा चांगली आमुची किष्किंधा चांगली. ते गाणं आपण गायलेलं आहे गेल्या वेळेला. आणि त्यानंतर पुढं जात असताना ही सगळी मंडळी वाट बघायला लागलेली आहेत. आणि इकडं कथानक घडलं की दशरथाच्या मनात आलं रामाला राजा करावं. सगळी प्रजा आनंदली, सगळ्यांना कौतुक. म्हणजे जेव्हा मंथरेनं पहिल्यांदा कैकेयीला सांगितलं, मंथरेचं डोकं तेवढं ऐकल्या फिरलं तर, पण तिनं जेव्हा कैकेयीला पहिल्यांदा सांगितलं की अगं तिथं रामाला अभिषेक करणार आहे तर तू झोपून काय राहिली आहेस, तुला कळतंय का? त्यावेळेला कैकेयीनं आनंदानं दागिना दिलाय तिला की केवढी छान बातमी सांगितलीस म्हणून. आणि मग मंथरेनं तिचं डोकं फिरवले की तुला काय अक्कल नाही, कशाला छान म्हणतेस म्हणून. तुझ्या पुत्राचं वाटोळं व्हायला लागले, तुला दासी बनायला लागेल, राम राजा होणार. हे सगळं का घडलं? तुळशीदासांनी याच्यावर हे केलेलं आहे, प्रकाश टाकलेला आहे. मूळ रामायणात हे नाही आहे. मूळ रामायणात मंथरेनं डोकं फिरवलं, कैकेयी बी घडली, असंच आहे. हे का घडलं असं? तर त्यांनी सांगितलं की राम जर राजा होऊन राज्य करत बसला तर रावणाला मारणार कोण? त्यामुळे त्याला वनात धाडणं आवश्यक आहे, त्याशिवाय तो दक्षिणेला जाणार नाही. आणि म्हणून हे सगळं घडवून आणलं मंथरेकडनं. आणि मग अशा रीतीनं हे मूळ रामायणात नाही बरं का. मूळ रामायणात तिनं डोकं फिरवलं आणि रामाला वनाला धाडलं, हेच आहे. आणि राम वनात आलेले आहेत. राम वनात आल्यानंतर त्यांना अनेक हाल अपेष्टांना सामोरं जायला लागलं. विराध नावाच्या राक्षसाला मारलं आणि पुन्हा वनवाससुद्धा सुखाचा राहिला नाही हो. आवडती पत्नी पळवून नेली रावणानं. कसा बेत केला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तो मारीचाला पाठवलं वगैरे वगैरे. कांचन मृगाची कथा आहे तिथं. आणि मग सीतेला पळवून नेल्यानंतर अतिशय दुःखद अवस्थेत राम वनातनं हिंडायला लागलेले आहेत. आणि त्याच काळात ते आपल्या म्हणजे पंचवटीला ही घटना घडली, त्यामुळे आपल्या परिसरातनं हिंडलेत. परवा हे माझ्याबरोबर प्रेमनाथ पवार आले, ते कुंभोजचे आहेत.
तर मी त्यांना रामायणातल्याच संदर्भाने एक गोष्ट सांगितली, तुमच्याही कानावर घालतो. कुंभज हे नाव आहे ना, कुंभोज असं आपण म्हणतो हल्ली अपभ्रंशानं, पण मूळ शब्द आहे कुंभज, कुंभातनं जन्माला आलेला. आणि कुंभातनं मैत्रा वरुणाचे पुत्र अगस्ती आणि माझ्या मते वसिष्ठ हे दोघं जन्माला आलेले आहेत. आणि अगस्तींना बऱ्याच वेळेला हाक मारताना कुंभज म्हणून हाक मारलेली आहे जुन्या ग्रंथातनं. तर अगस्तींचा दक्षिणेत आश्रम होता आणि तिथं राम गेलेले आहेत. 2-3 आश्रम होते, त्यातला एक आश्रम कदाचित तिथं असेल म्हणून त्याला कुंभज नाव पडलं असेल. कारण तिथं रामलिंग स्थापले रामाने आणि राम तिथं येऊन गेले बोललं जातं. म्हणजे आपल्या जवळच्या पौलखुणा आपल्याला माहीत नसतात म्हणून मी केवळ सांगितलं की कुंभज हा शब्द हा अगस्ती ऋषींना बोलला गेलेला आहे. आणि दक्षिणेतली सगळी वस्ती जी आहे सभ्य लोकांची ती अगस्तींनी केलेली आणि त्यांना कुंभज म्हणलं जायचं. म्हणजे पंकातनं येतं ते पंकज म्हणजे कमळ, तसं कुंभातनं जो येतो तो कुंभज, ते अगस्ती आहेत. त्यांचा कुंभातनं जन्म झालेला आहे. तर या पद्धतीनं हे दक्षिणेत आल्यानंतर आणि मग नंतर त्या सीतेला पळवलं आणि दुःखी अवस्थेत हिंडताना विराट नावाच्या ह्या कबंद नावाच्या राक्षसानं त्यांना पकडलं. त्याला योजनभर लांब हात होते, एकाएक मैलांचे. त्यातनं तो सगळं भक्ष्य गोळा करायचा आणि स्वतःच्या पोटात टाकलायचा. आणि मग त्याचे हात तोडले राम लक्ष्मणाने. मग तो म्हणला मी आता मरेन, म्हणला मी यक्ष होतो, मी राक्षस धर्माला प्राप्त झालो तो शापामुळं. मला जर तुम्ही संस्कार केलात माझा अग्निसंस्कार तर मी तुम्हाला पुढचा पत्ता देईन. आणि मग त्याचा अग्निसंस्कार केल्यावर तो सांगतो की इथनं पुढं हा खाली पर्वत आहे म्हणले ऋष्यमुख नावाचा, आणि त्या पर्वतावर सुग्रीव नावाचा एक वानरराज राहतो आणि त्याचे 5 मंत्रीन तो राहतो. त्याच्या भावानं त्याची बायको पळवली आहे, तुमची बायको रावणानं पळवली आहे. त्यामुळं तुमच्या दोघांचं दुःख एक आहे आणि समदुःखी लोक महागाडी करतात. आणि त्यामुळं म्हणले तुम्ही दोघंजण एकत्र या आणि काय करायचा तो बेत करा. आणि असं सांगितल्यानंतर ती दोघंजण वीर पुरुष त्या किष्किंधेच्या तिथं जातात. ऋष्यमुख पर्वत चढायला लागतात आणि तो पर्वत चढताना पहिलं लक्ष सुग्रीवाचं जातं. आणि सुग्रीव एवढा घाबरलेला आहे की वालीच्या मारामुळं तो जगभर पळालेला आहे. ती कहाणी सांगत बसलो खूप वेळ लागणार. बघा आपण रमून गेलोय, किती वेळ गेलाय कोणाला काही कल्पना आहे का? नाही. असं सांगत बसलो रात्रसुद्धा होईल आपली सहज आणि चढत राहील. पण हा सुग्रीव खूप घाबरलेला आहे आणि तो बघतो अरे 2 बलशाली वीर, बळकट खांदे आहेत, सिंहासारखी चाल आहे म्हणजे यांची, आणि यांच्यापाशी तलवार आहे, कमरेला तलवार आहे बरं का त्यांच्या. खड्ग म्हणतात आपल्याकडचा शब्द, तलवार हा फारसी शब्द आहे. तर खड्ग आहे कमरेला, गोदस्ताने घातलेत हातात म्हणजे ग्लोव्ज आहेत, आणि धनुष्य आणि बाणान भरलेला भाता आहे. वाली स्वतः इथं येऊ शकत नाही, तर वालीनं मारेकरी पाठवलेत वाटतं. कारण वालीला मतंग ऋषींचा शाप असतो की त्या पर्वतावर त्यानं जायचं नाही आहे, नाहीतर वाली मरून पडणार आहे. आणि मग स्वतःला येता येत नाही म्हटल्यावर मारेकऱ्यांना पाठवले म्हणतात. मग सुपारी दिली थोडक्यात असं ते वर्ण बघताना. मग हनुमंताला बोलवतात, म्हणतात बघ जरा ती खालनं दोघं यायला लागली आहेत, ती कशासाठी आली आहेत, तू उडक आणि वेश पालटून जा आणि बोलताना तोंड माझ्याकडेच ठेव, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मी नाहीतर पळून जाणार. आणि त्यावेळेला हनुमंताला रामांचं पहिलं दर्शन घडलेलं आहे. मग साहजिक ही आजपर्यंत देव आणि भक्ताची सगळ्यात गाजलेली जोडी आहे ते राम आणि हनुमान. त्यामुळं त्या प्रसंगावर आपण गीत लिहिलं, प्रभूचे दर्शन मज झाले, प्रभूचे दर्शन मज झाले, ऋष्यमुखाच्या पायतळी या राम प्रभू अवतरले, प्रभूचे दर्शन मज झाले. आता हे सगळं सांगत नाही, आपण पटकन पुढं जाऊ. यातली शेवटची गोष्ट फक्त सांगतो की सुग्रीव घाबरलाय आणि त्याला वाटतं की त्याच्यावर मारेकरी घातलेत. तर हनुमान म्हणतात त्याच्यावर मारेकरी नव्हते, कवी कल्पना ही, हे मारेकरी माझ्यावर होते. हां, सुग्रीव राजे सुग्रीव जाणत नव्हते, मारेकरी ते मजवरी होते, आत्मभान ते लोपून गेले, आत्माराम भेटले, प्रभूचे दर्शन मज झाले. अहो, तुम्ही समर्पण केल्याशिवाय तुमचा देव तुम्हाला मिळणार आहे का? स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवलं तर देव तुमच्यापाशी नाही. देवापायी सर्वस्व व्हायचं असतं म्हणतात. सर्वस्वमध्ये सर्व
हा शब्द आहे आणि स्व हा सुद्धा शब्द आहे. माणसं सर्व देतात पण स्व देत नाहीत, आणि स्व ज्याला द्यायला जमतं त्याच्या हातनंच ती भक्ती घडते, तवर घडत नाही, नाहीतर गर्व वाढत राहतो. मग हा मारुती तिथं येतोय आणि तो जे रामाशी बातचीत करतो की नाही, ती बातचीत ऐकून, बोलणं ऐकून राम एवढे खुश होतात. म्हणजे हा वेदाचा जाणकार आहे, म्हणले हा व्याकरणात एकदाही चुकला नाही, याची भुवई सुद्धा चुकीची आली नाही. म्हणजे असं रामासारख्याकडनं एवढं सर्टिफिकेट मिळवायचं म्हणजे चेष्टा आहे. मग त्याच्यावर मी ते गीत लिहिलंय, लक्ष्मणा बघा हा दूत कसा, कर्तव्यासी दिसतो तत्पर, नभीचा सूर्य जसा. सूर्य सगळ्यात कर्तव्याला कधी चुकत नाही बघा. उगवायच्या वेळेला उगवतो, मावळायच्या वेळेला मावळतो. कंटाळा आला म्हणून कधी सूर्यानं उशीर केलाय का हो? नाही. आणि कर्तव्य कधी चुकलाय का? कधीही नाही. तो तिथनं पाणी शोषणार, पाऊस पाडणार. तर सूर्यासारखा कर्तव्य तत्पर आहे. कोण? हा दूत. कर्तव्य अशी दिसतो तत्पर, नभीचा सूर्य जसा, लक्ष्मणा बघा दूत कसा. स्वामीनिष्ठ हा सुग्रीवाचा, वेद जाणते याची वाचा, बोलण्यावरी याच्या दिसतो संसाराचा ठसा. लक्ष्मणा बघा दूत कसा. अशुद्ध शब्द एकही नाही, भाव विभ्रमी दोषही नाही, बोलण्याने करील शत्रूला, जिवलग मित्र जसा. लक्ष्मणा बघा दूत कसा. दूत कसा पाहिजे? शत्रूला सुद्धा बोलण्यानं आपला मित्र करून टाकेल, एवढी बुद्धी आहे म्हणले याची. भाग्यवान किती सुग्रीव राजा. सुग्रीव तो किती भाग्यवान आहे म्हणले. सचिव मिळे ना ऐसा दूजा, जिंकिले याने मनास माझ्या, वाटे भरोसा. लक्ष्मणा बघा दूत कसा. सांग लक्ष्मणा गुज आपुले, आपलं काय आहे ते सांगून टाक. करील पूर्ण हा काजई सगळे, एकची आत्मा याचा आपुला, फक्त मध्ये आरसा. लक्ष्मणा बघा दूत कसा. की जणू काही याच्यात आणि आपल्यात एक आरसाच ठेवलाय, बाकी हा ना आपण एकच आहोत म्हणलं लक्ष्मणा. त्यामुळं तू सगळं आपलं म्हणणं जे काय ते सांगून टाक. आणि अशा रीतीनं लक्ष्मण मग हनुमंताला सगळी कहाणी सांगतात. मग म्हणतात, हनुमंत मनातल्या मनात म्हणतो की माझ्या प्रभूचं कामच झालं, कारण त्याला असा सहाय्यक पाहिजेच होता आणि ते बरोबर आलाय. चला म्हणे माझ्या खांद्यावर बसा, तुम्हाला नेतो आणि तुमची मैत्री करून देतो. अग्निसाक्ष मैत्री होते सुग्रीवाची आणि हनुमंता रामाची. मस्त मजेदार वर्णन आहे बरं का त्यात. शाल वृक्षाची एक फांदी तोडतात आणि ती रामाला बसायला म्हणून घालतात. आता ही गुहेत राहणारे वानर आहेत हो हे तिथं, आणि त्यात राज्यात त्यांच्या आहे बाकी सुविधा, पण हा राज्यातनं पळून आलेला आहे, याच्यापाशी काहीच नाही आहे. त्यामुळं वृक्षाची फांदी आणि चंदन वृक्षाची फांदी तोडून हनुमान लक्ष्मणाला बसायला देतात. मग ती दोघं बसायला दिल्यानंतर त्यांची मैत्री वगैरे होते आणि मग करार ठरतो की वालीला रामाने मारायचं आणि त्या बदल्यात सुग्रीवानी सीता शोधायला मदत करायची ठरतं. त्यानुसार राम वालीला मारतात. सगळ्यांना माहीत आहे. आता ती कहाणी काही रंगवून सांगत नाही जास्त वेळ, की दुरून बाण मारला वगैरे. मग आत्ताचे लोक जे बोलतात त्याच्यावर फक्त मी सांगतो की ते आपल्याला माहीत पाहिजे, आपण कणखरपणे बोललं पाहिजे की रामानं लपून का बाण मारला. क्षत्रिय राजा होता, समोरासमोर युद्धाचं आव्हान का दिलं नाही. वाली प्रचंड शूर होता. राम वालीला घाबरला आणि फसवून मारलं. असं आत्ता लोक आपल्याला शिकवत असतात. आपल्याला काय वाटतं की या लोकांनाच बुद्धी दिली आहे देवानं. तसं नाही आहे. हे सगळे प्रश्न वालीनं स्वतः रामानं विचारलेत. रामायण काढून बघा. वाली ज्या वेळेला आसन्न मरण पडतो त्यावेळेला तो विचारतो. कसं विचारतो ते लिहिलंय मी मुद्दाहून गाण्यात. का मज तू मारिले रामा, का मज तू मारिले, वैर कधी नव्हते आपले, तरीही तीरा दुरीने मारिले, युद्ध नियम मी जाणत असता तूच कसे विसरले. अरे रामा, तू क्षत्रिय कुळाचा राजा आहेस आणि मी सामान्य वनातला वानर आहे. मला युद्धाचे नियम माहीत आहेत, तुला माहीत नाहीत वय, आणि तू लपून बाण मारला मला. सुग्रीवाचं माझं युद्ध होतं, तुझं माझं कुठं होतं? मला सांगायचंस, मी तुला मदत केली असती. चोरून का मारलंस मला? सगळ्यांना वाटतं काय बिनतोड प्रश्न आहेत की राम इथं जणू पराभूत झालेच, पण नाही. राम शांतपणे उत्तर देतात आणि ते उत्तर शिकण्यासारखं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सांगितलंय की देशानं आपल्याला काय दिलं
याच्यापेक्षा आपण देशाला काय दिलं हे महत्त्वाचं आहे. आपण कायम काय करत असतो, देशानं आपल्याला काय दिलं याच्यावरच टीका टिप्पणी करत असतो. आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, दिवसभर रडणार. तसं नाही, तुम्ही देशासाठी काय केलं हे महत्त्वाचं आहे. असं नेताजी सुभाषचंद्र म्हणतात. म्हणून म्हणतात मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. हे नेताजींचं बोलणं आहे. आता तसे नेते दुर्मिळ. आणि त्यामुळं इथं तोच विषय येतो पुन्हा की राम वालीला सांगतात की मोठ्या शहाणपणानं बोलतोयस माझ्याशी खरा, पण राजे भरत अयोध्येतनं सगळ्या पृथ्वीचं शासन करतायत. आणि आमच्या शासनाचा नियम आहे की स्वतःच्या भावाची बायको, धाकट्या भावाची बायको ही मुलीसारखी वागवायची असते तिला. आणि तिच्याशी व्यभिचार करणारा माणूस मला जिवंत दिसलाय आणि मी त्याला जिवंत ठेवलाय हे जर भरताना कळलं तर ते मला ठेवणार नाहीत. तू केवढा मोठा व्यभिचार करतोयस, तुला जिवंत ठेवणं म्हणजे इतर लोक तुझा आदर्श घेऊन बाद वागायला लागतील. त्यामुळं तुला मारणं हे माझं क्रमांक 1चं कर्तव्य होतं. त्यामुळं तू दिसल्यावर मी तुला बाण मारून मारलं म्हणला. वाईटानं मारायला आम्हाला वाईट वाटतच नाही म्हण. पुढं तुम्हाला एक महत्त्वाचा विषय सांगतो हाताबरोबर, आपण नंतर येऊ आपण समारोपाकडं. पण महत्त्वाचा विषय सांगतो की सगळे ऋषीमुनी ज्यावेळेला सीता होती त्यांच्याबरोबर तेव्हाची कथा आहे. सगळे ऋषीमुनी येऊन सांगतात की हे इथं राक्षस आहेत वनातनं आणि हे आम्हाला तपश्चर्या करून देत नाहीत, आम्हाला खातात, तर यांच्यापासून आमचं संरक्षण करा. त्यावेळेला राम वनवासी आहे तरी राम रडायच्या घाईला येतो ते ऐकून. म्हणतो तुम्हा मंडळींना ही विनंती मला करायला लागली, हे राजा म्हणून मला लाजिरवाणा आहे, तुम्ही सांगायच्या आधीच हे मी काम करायला पाहिजे होतं. तर आजपासून मी प्रतिज्ञा घेतोय तुम्हाला कुठल्याही नरभक्षकाचा त्रास होणार नाही, मी त्यांची व्यवस्था करतो, मी वनात आलोच आहे. हे सगळं बोलणं झाल्यावर रामांना सीता बोलायला लागते, मानवाधिकारावर प्रवचन देते की त्यांना आपण मारणं कसं काय बरोबर नाही आहे, हे अहिंसेला धरून नाही आहे, असं आहे तसं आहे ती सांगायला लागते. त्यांना आपण का मारायचं, ऋषींचं त्यांचं काही भांडण असलं आपण कशाला मध्ये पडायचं, असलं सगळं राम शांतपणे ऐकतात आणि तिथं बजावतात बरं का सीतेला. हे म्हणले राजा या नात्यानं आमचं कर्तव्य आहे, मी एक वेळ तुला सोडीन पण हे कर्तव्य सोडणार नाही. तिथं सांगितलंय रामाने आधी, एक वेळ तुला सोडीन पण हे कर्तव्य सोडणार नाही. तपस्वी लोकांचं रक्षण हे केलंच पाहिजे तर धर्म वाचेल, धर्म वाचला पाहिजे तर प्रजा चांगली जगेल, नाहीतर प्रजा चांगली जगणार नाही, सगळीकडं अधर्म माजेल. आणि म्हणून वाली मी तुला मारले की तुझ्यासारख्याला दिसताक्षणी मारायचे आम्हाला आदेशच आहे. कर्फ्यूत असते ना दिसताक्षणी ठार मारा, तसं ते बाद दिसलं की मारायचंच. त्यामुळे मी तुला मारले म्हणतो. आणि लपून बाण का मारला याचं तुला कारण सांगतो. म्हणले ते तुझ्या बोलण्यातच आले, तूच मला बोललास ना आत्ता की मी क्षत्रिय राजा आहे आणि तू वानर आहेस. म्हणले प्राण्यांची शिकार प्राण्याला आव्हान देऊन कधी करत नाहीत. कधी कुठली शिकार करताना शिकाऱ्यानं सांगितले काय बंदूक रोखून ए वाघा तुझी शिकार करणार आहे बघ, नाही म्हणले, गोळी झाडतात रिकामं होतात. म्हणले तुझी तेवढी योग्यता नाही आहे. आणि मग वाली म्हणतो की तू बोललास ते बरोबर बोललास, माझ्या मुलाला एवढं सांभाळ म्हण, त्याच्यात माझा प्राण आहे म्हणलं गुंतलेला. मग राम वचन देतात की तुझ्या मुलाचं मी कल्याण करीन. आणि म्हणून सुग्रीवाला सांगतात की तुझं जरी राज्य झालं तरी युवराज अंगदच, नाहीतर उद्या म्हणशील माझ्या मुलाला देणार म्हणून नाही चालणार, मग अंगदच युवराज आहे. आलं का लक्षात. म्हणजे हे विषय आहे. विषय पुढं सगळीकडं शोधाला पाठवायची ठरतात, सगळे वानर चारी दिशांना जातात. मग त्याच्या आधी राम प्रस्त्रवण नावाचा पर्वत आहे तिथं पावसाळा काढतात शांतपणे. एवढं एक गाणं सांगून आपण पुढं जाऊ पटकन शेवटी युद्धात. आणि प्रस्त्रवण नावाच्या पर्वतावर तिथं पावसाळा सगळा काढत असताना पावसाळा संपल्यावर रामाना एकदम सीतेची आठवण प्रकर्षानं येते. हे म्हणले आज सुग्रीव काम वासनेत दंग झालाय. म्हणले लक्ष्मणा जा त्याला सांग वालीला मारलेला बाण अजून रामाकडे आहे म्हणून, तुला राहायचंय का नाही, तुझं काम झालं म्हणला, आता तू विलासात दंग झालास आणि मला विसरलास काय. मग त्याच्या आधीच एक माणूस जागा झालेला असतो, तो म्हणजे हनुमान.
तो आधीच जातो सुग्रीवाकडं आणि तिथं सांगतो, वा सावधान कपिराया, वा सावधान. कुणाला जागा करतोय? सुग्रीवाला. कर्तव्याची हाक तुम्हा, वा सावधान कपिराया. इथं मुद्दाहून का थांबलो सांगायला, तर परम कवीनाम आधारम असं जे हे दिलेलं आहे, कुणी सगळ्या ऋषींनी आशीर्वाद दिला आहे ना, की वाल्मिकी तुमचं हे काव्य दुसऱ्या कवींना आधार बनेल, त्यातनं निर्मिती होईल, त्याचा अनुभव मी घेतला इथं, म्हणून हे गाणं सांगायचं ठरवलं. ही ओळ मला सुचून बराच काळ झाला, महिने झाले आत्ता म्हणून दाखवलेली. पुढं गाणंच सुचेना मला. सगळीच गाणी एकदम सुचली आहे ती देवाच्या कृपेनं, असं पूर्ण 3 कडवी 4 कडवी 10 कडवी 15 कडवी हे पुढंच जाईना या 2 ओळीच्या. आणि मग माझ्या लक्षात आलं एक दिवस की वाल्मिकींनाच ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे की तुझं काव्य हे पर्यकवींना आधार बनेल, मग आपण वाल्मिकींचाच आधार घेऊया, बघूया काय होते. म्हणून मी पुन्हा रामायण काढलं कपाटातनं बाहेर आणि हा जो प्रसंग आहे सावध करायचा मारुतीरायानं तो काढला आणि त्यातले पहिले 3 श्लोक वाचले आणि माझं गाणं पूर्ण झालं. ते 3 श्लोकच मी मराठीत लिहिले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्या कल्पना त्या काळातल्याच वाटतील. ढगदळे ही आता हटली, नचकडाडे कुठेही बिजली, नील नभांतरी उडती सारस, शरद ऋतू पातला, वा सावधान कपिराया, वा सावधान. आता अलीकडे कावळेच उडतात, तो सारस उडत नाहीत आकाशात, त्यामुळे ते रामायणातलं हे तुम्हाला पटलं. नील नभांतरी उडते सारस, रात्र सजली चांदण्यानी, जणू लेई ती लेप चंदनी. असं चांदणं छान पडले. आता आज अमावस्येची रात्र आहे, इथं दीपोत्सव होणार आहे, तर चांदण्यानं रात्र सजली म्हणजे चांदण्यांचा प्रकाश सगळीकडे पसरलेला असला चंद्राचा, तर चंदनाचा लेप लावल्यागत रात्र दिसते, अशी वाल्मिकींनी कल्पना केली आहे. या कल्पना वाल्मिकींच्या आहेत, माझ्या नाहीत, मी फक्त मराठीत लिहिल्या आहेत, त्यांनी संस्कृतमध्ये लिहिल्या आहेत. तर रात्र सजली चांदण्यानी, जणू लेई ती लेप चंदनी, स्वच्छ मोकळी हवा सांगते, झटका आळसाला, वा सावधान कपिराया. रामानी हो शब्द पाळला, राज्य दिधले आपणाला, सीता शोधणे कार्य आपले, जागा कर्तव्याला, वा सावधान कपिराया, वा सावधान. असाधू बुडती कामसेवनी, असाधू लोक असतात ते कामसेवन करतात, असाधू बुडती कामसेवनी, धर्मार्थी दूर सारुनी, 16 कामा जोडा रामा, मोक्ष मार्गी वाया, वा सावधान कपिराया, वा सावधान. अशा रीतीनं हनुमंतानं सावध केल्यानंतर 4ही दिशाला वानर पाठवले जातात आणि मग त्या वानरांना शोध घेत असताना दक्षिणेत जे वानर जातात त्यातल्या हनुमंताला तेवढं समुद्र उल्लंघून सीतेला भेटता येतं, आपल्या सर्वांना माहीत आहे. मग सीतेला भेटल्यानंतर हा सगळा भाग मी गाळलाय, कारण आपल्याला आता समारोपाकडे यायचंय, तर तिथं रेंगाळायचं म्हटलं तर अजून आपण असंच जात राहू, पण नको, आपण समारोपाकडे चलूया पटपट. तर तिथं भेटल्यानंतर जेव्हा परत येतात तेव्हा रामाला येऊन सांगतात की मी सीतेला भेटलो आणि तुम्ही दिलेली अंगठी तिला दिली आहे आणि तिनं तिची ओळख म्हणून चुडामणी तुम्हाला दिलाय आणि तो चुडामणी तुम्ही ओळखा. मग ते बघतात, हो हा सीतेचाच आहे, म्हणजे तू सीतेला भेटलास, बरोबर झालं. मग चला म्हणतात आता सैन्य घेऊन. मग सगळं सैन्य येतं समुद्राकाठी थांबतं आणि तो समुद्र बघितल्यावर पहिला आलेला उत्साह गळून जातो. समुद्रापार जायचं कसं, 100 योजना समुद्र, त्याच्या पार लंका. आता हनुमानाची शक्ती आहे की तो जाऊ शकतो, पण बाकीचे किती जाऊ शकतील, प्रश्नच आहे. आणि मग त्यावेळेला राम उदास अवस्थेत समुद्राकडे बघत बसलेले आहेत. मुद्दाहून मी इथं का थांबलोय, तर आपल्या आयुष्यात असं बऱ्याच वेळेला समुद्र अडचणींचे येतात आणि आपणही उदास होतो. त्यावेळेला कोणीतरी सुग्रीव येऊन आपल्यालाही उपदेश करतो. तर तिथं राम उदास होऊन बसलेले असताना सुग्रीव आलेले आहेत रामापाशी आणि रामाला उपदेश करतात. तो फक्त मी माझ्या शब्दात लिहिला आहे. चिंता शोभे भ्याडा हा नच शूरत्वाचा वसा, निराशेचा स्पर्श होतो रामचंद्रा कसा. रामाला निराशेचा स्पर्श कसा होतो. सीतादेवीचे स्थान उमजले, शत्रूचे ते घर उमगले, अंधारावरी झेप घेऊ गगनी भानू जसा. सूर्य जसा अंधारावर झेप घेतो तशी झेप घेऊया, का काळजी करताय. निराशेचा स्पर्श होतो रामचंद्रा कसा. बुद्धीचे तर तुम्ही सागर,
नीतिशास्त्राचे तुम्ही आगर, उत्साहाला येता भरते आडवी सागर कसा. हा, निराशेचा स्पर्श होतो रामचंद्र कसा. चला निघूया सेने संगे, भिडू सागरा धैर्या संगे, बांधू सेतू सिंधूवरती काळावरती ठसा. अहो, नुसता समुद्रावर सेतू बांधला एवढे नाही, काळावर ठसा उमटलाय. आजपर्यंत तो सेतू दिसतोय, काळावर ठसा आहे की पत्नीला सोडवण्याकरता रामराजा समुद्रावर पूल बांधून गेला. महत्वाची गोष्ट आहे. काळावरती ठसा, निराशेचा स्पर्श होतो रामचंद्रा कसा. बांधू सेतू सागराच्या पलीकडे जाऊ, राक्षसांशी लढुनी आता सीता देवी सोडवू, एकदाची तो दिसता रावण जिवंत राहील कसा. एकदा दिसू दे तर, एकदाची तो दिसता रावण जिवंत राहील कसा. निराशेचा स्पर्श होतो रामचंद्रा कसा. रामचंद्रांना निराशेचा स्पर्श हे शक्य नाही. आणि मग अशा रीतीनं सेतू बांधला जातो. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, सेना तिकडं जाते, घनघोर युद्ध होतं. आणि घनघोर युद्धात शेवटी रामचंद्र वानर सेनेच्या साह्यानं राक्षसांचा पराभव करतात. आणि पराभव केल्यानंतर युद्धाची पण गाणी भरपूर येतात. पण विजय झाल्यानंतर वानर जे विजयी गीत गातात ते विजयी गीत आणि पुढचं एक गीत बघून आपण थांबू. जय जयकार रामा जय जयकार, ठोकून काळा मुडदे पाडा रावणाचा धिक्कार. लढताना तर सगळे हाणा मारात, घ्या रे धोंडे हाणा डोईवर, उपटा झाडे मारा छातीवर, फोडा डोळे पिचवा छाती, मारा राक्षस ठार. जय जयकार रामा जय जयकार. रामाचा जय जयकार करत वानर लढतात आणि लढल्यानंतर रावणावर विजय प्राप्त करतात. आणि विजय प्राप्त केल्यानंतर कथा अशी आहे, तो भाग सांगायचा आहे महत्त्वाचा, की अलीकडच्या प्रचारातल्या मी गोष्टी मुद्दाहून सांगत आलो, त्यातला आणि एक प्रचार केला जातो की या रामानं धूर्तपणे दक्षिणेतल्या भोळ्या भाबड्या आदिवासींना फसवलं आणि स्वतःसाठी त्यांना ठार मारलं. हाही प्रचार अलीकडे केला जातो. देशात फूट घालायची म्हटल्यावर किती घालायची. इंग्रजांनी डोकं चालवलं आणि आधुनिक काळे इंग्रज त्यांच्या नादाला लागले आणि त्यानं सत्यानाश सगळा चाललेला आहे. आणि ह्यात अशी सुद्धा फूट घातली. आर्य द्रविड झगडा आपल्याला सांगितला. आर्य द्रविड झगड्याचा प्रश्नच नाही आहे. आर्य हे द्रविड लोकसुद्धा आर्यच आहेत. आणि द्रविड हे देशाचं नाव आहे. जसं महाराष्ट्रात मराठी तसा द्रविड देशातला द्रविड. आर्य असा देश कुठला नाही आहे. कैकेयीला सुद्धा जेव्हा रामाला वनवास ठोठावला त्यावेळेला बाकीचे ऋषी म्हणले तू अनार्यागत वागलीस. हां, आणि रावणाचा भाऊ विभीषण जेव्हा रामाकडं आला तेव्हा इंद्रजित विभीषणाला म्हणलाय काका तू अनार्यागत वागलास. म्हणजे आर्य दोन्हीकडे आहेत हे सांगतोय तुम्हाला. त्यामुळं हा अजिबात गैरसमज काढून टाका. जगा आणि जगू द्या हा नीतिनियम जो पाळतो त्याला आर्य म्हणतात. जगा आणि जगू द्या, आपणही जगायचंय आणि इतरांनाही जगायचा अधिकार आहे हे ज्याला मान्य असतं त्याला आर्य म्हणतात. म्हणजे सभ्य माणसाला आर्य म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. तर विषय असा घडला आहे की इंद्र, भगवान शंकर हे सगळेजण या रामाच्या विजयानंतर तिथं प्रगट झालेत. शंकराने तर इंद्रांना आज्ञा दिली आहे की इंद्रलोक दशरथांना मिळाला आहे, दशरथांना घेऊन ये म्हणून. आणि इंद्र त्याच्या विमानातनं दशरथांना घेऊन आलाय आणि दशरथांची रामाची गाठ पडलेली. त्यावेळेला राम किती मोठा आहे मनानं, तो दशरथांना काय सांगत असेल. कैकेयीवरचा राग तेवढा विसरा. काय मनानं मोठा आहे सांगा. की आई कैकेयीवर तुम्ही जर अजून राग ठेवला असेल तर तेवढा विसरा. केवढं मोठेपण आहे मनाचं. आणि दशरथ सीतेला सांगतात, त्यांनी अग्निपरीक्षा करायला लावली आहे ना सीतेची, रामावर राग धरू नको हां, प्रजेसाठी राजाला हे करायला लागतं. कशी मोठी मन आहेत बघा. ही शेवटी प्रजेचा राजावर विश्वास पाहिजे, त्याकरता हे करायला लागतं. राजाची पथ्य आणि सामान्य माणसाची पथ्य वेगळी असतात. राजाला राजासारखं वागायला लागतं. स्वतःच्या कुटुंबाशी राजाचा संबंध नाही आहे, राजाचा संबंध प्रजेशी. प्रजा आहेच त्याचं कुटुंब. अशा रीतीनं ही रचना आहे. मग यातली महत्त्वाची गोष्ट सांगून आपण समारोपाकडे यायचं आहे. ती अशी की हे जे सगळे वानर मेले त्यावेळेला इंद्र म्हणला की रामा तुला काय देऊ, मी देवांचा राजा इथं आलो आहे
आणि तू देवांचं एवढं मोठं काम केलंयस, त्यामुळं मी राजा आलो आणि काहीच न देता गेलो तर ते काय राजाला शोभणारी गोष्ट नाही, तर तुला काय देऊ. रामानं सांगितलं तुला फार इच्छा आहे का द्यायची. हो म्हणली द्यायची इच्छा. हे सगळे वानर माझ्याकरता मेलेत. काही जणांची मुंडकी तुटली आहेत, काही जणांचे हात तुटले आहेत, काही जण गंभीर जखमी आहेत, यांना सगळ्यांना पूर्ववत कर. इंद्र म्हणला हे भलतंच मागितलं तुम्ही, हे घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणले मी कुठं मागायला आलो तो. मग इंद्र म्हणला ठीक आहे, आता तुझं म्हणणं म्हणजे मीच बोललोय त्यामुळं मला मान्य केलं पाहिजे. आणि सगळ्या वानरांना पूर्ववत करण्यात आलेलं आहे. एकही वानर मेलेला नाही. रामायण काढून बघा, सगळ्या वानरांना जे मेले ते सगळे उभारले आणि त्यावर आपण गीत लिहिलेलं आहे की अरे अरे आम्ही मेलो होतो आता कसे उठलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो. हे मेलो तो, हात तुटला तर विवळत पडलो तो, ही काही स्वप्नच होती काय. आम्ही सगळे काय तसंच आहे. माझी होती बोटे तुटली, माझा होता हातची तुटला, कुंभकर्णाने पकडून माझा मांडीमध्ये पाय मोडला, मुंडके माझे धरून पिळले तेव्हा मी मेलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो. बहुधा स्वप्नामध्येच हे घडला असो, कुंभकर्ण माझं मुंडकं पिळतोय वगैरे. वास्तवात तसं घडलं नाही, मी व्यवस्थित आहे. राक्षसांची होते आपले घोर रण माजले, खाली वरती सरसर सरसर बाण होते सुटले, बाण एक तो छातीत घुसता तेव्हा मी मेलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो. बगबग माझ्या अंगावरती खूणही उरली नाही, जखमा होत्या दुखऱ्या त्यांची जाणही उरली नाही. दुखऱ्या जखमा त्याचीही जाण उरली नाही. प्रश्न पडतो होतो आम्ही खरेच का मेलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो. रामा करता मरणे ठरले आता खरे जीवन. ही ओळ महत्वाची आहे बघा. मरायचं तर कोणाकरता मरायचं, रामा करता मरायचं. रामा करता मरणे ठरले आता खरे जीवन, कृपा प्रभूची अशीच देते साऱ्या संजीवन. मरणे कधीतरी होते नशिबी, प्रत्येकाच्या नशिबात आहेच ना मरण. मरणे कधीतरी होते नशिबी, योग्य वेळी मेलो, का स्वप्नामध्ये मेलो आणि आता खरे जागलो. हा खरा महत्त्वाचा भाग आहे की जो रामायणातनं आपण शिकायचा आहे. आणि अर्थातच तुम्ही योग्य अर्थ तो घेतला. आणि नंतर रामायणाचा पुढचा खूप मोठा भाग येतो, त्यातलं शेवटचं गीत तेवढं आपण बघूया आणि थांबू. यानंतर विधीची करणी न्यारी, वानरा जडविले रामी. विधीनं अशी काही करणी केली की आम्हा वानरांना रामाशी जोडून टाकलं. आजवरी कितीक जन्मले, चरले फिरले मरून गेले, ना गणती ना कुणी स्मरती, काननी अथवा धामी, विधीची करणी नामी. जनावरे ती अति अनावर, नच जाणती रीती नागर. नगराची रीत जाणत नाही आम्ही, जनावरच. विधी निषेधना काळ वेळाचा, तीव्र आसक्ती कामी. असे खरं आम्ही, खरं विधीची करणी नामी, वानरा जडविले रामी. देव दुर्लभ सुदिन उगवला, लक्ष्मणा सवे राम प्रगटला, परिसाचा मग स्पर्श घडला, लोह पालटले हेमी. लोखंडाचं सोनं झालं आणि विधीची करणी नामी. वाली सुग्रीव ज्ञात जाहले, आज सुद्धा त्यांचं नाव काढतोय आपण. वानरायण रचलं त्यांच्यावर, कशामुळं, रामाला मदत केली म्हणून. वाली सुग्रीव ज्ञात जाहले, अंगद नलही ख्यात जाहले, जांबुवंत आणि हनुमानाने अमर केली कहाणी, विधीची करणी नामी, वानरा जडविले रामे. तसं आपल्याला सुद्धा या विधीनं म्हणजे ब्रह्मदेवानं आणि नियतीनं रामाशी जोडून टाकावं, एवढी एक प्रार्थना आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि तर आपल्या जीवनाचं सोनं होईल लोखंडाचं. आता शेवटच्या 2 ओळी सांगतोय की सुरुवातीला मी सांगितल्या होत्या की वाल्मिकींकडं जेव्हा हे रामायण आलं रामकथा लिहायचं, त्यावेळेला त्यानंतर गदिमांकडं आलं. मग गदिमांनी काय लिहिलं की देववाणीचे ओज माझ्या शीतळले ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी. मग त्याच्या पुढची प्रक्रिया म्हणजे गीत रामायणाकडनं आपण गीत वानरायणाकडं आलेलो आहे. तर ते ज्या वेळेला पूर्ण झालं त्याची कथा 2 सेकंदात सांगतो तुम्हाला की मूळ रामायण हा कार्यक्रम जो ठरला होता गीत रामायणाचा गदी माडगुळकरांचा, तो सीताकांत लाड यांच्याबरोबर ठरला होता की वर्षभर
चालणारा कार्यक्रम करायचा. मग रामकथा लिहायची. मग कशी लिहायची? वर्षात 52 आठवडे, दर शनिवारी गाणं लागणार आहे. दर 52 गाणी लिहायची रामायणावर, म्हणून गदी माडगूळकर लिहायला लागले. आणि 41 गाणी लिहून झाल्यावर असं लक्षात आलं की सगळी रामकथा बसत नाही आहे, बरेच महत्त्वाचे प्रसंग काटायला लागतील असं दिसतंय. तेवढ्यात एका सहाय्यकानं सांगितलं, अण्णा काळजी करू नका, रामाची कृपा आहे, यंदा अधिक मास आहे म्हणले, त्यामुळे 4 आठवडे जास्त मिळणार. आणि 52 गाण्याचा कार्यक्रम 56 गाण्याचा झाला. आणि त्यांना पाहिजे ते सगळे प्रसंग त्यात आले. आलं का लक्षात? मग मला पहिल्यांदा सुचली ती 31च गाणी. मी 52 लिहायची म्हणलं तर अरे म्हणलं बेडकीचा कधी बैल विल का रे, आपण नाच सोडून देऊया. पुन्हा डोक्यात आलं, तिथनं 52 गाण्यापर्यंत गेलं. असं 4-6 महिन्यांनी डोक्यात आलं आणि एकदम 52 गाण्यापर्यंत गेलं. आणि मग यंदा अधिक होता, श्रावण, म्हणलं आता मग 52ची 56 झाली पाहिजेत. आणि अधिक सुरू झाला तरी अधिक गीत काही विना. आणि हे मला आठवड्यानं लक्षात आलं की अरे आपण म्हणलो तर असं, पण अधिक सुरू होऊन आठवडा झाला, आपण लिहिलं नाही, 3 आठवडेच राहिले, आपल्याला काही सुचलं नाही. आणि तिथनं 3 दिवसात मी उरलेली 4 गाणी लिहिली. हे कृपा व्हायची असेल तर कशी होते. आणि त्यावेळेला शेवटच्या 2 ओळी ह्या लिहिल्या की वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी, चांदणे हे पडले माझ्या मनावरी कोजागिरीला. कारण मी हे पूर्ण केलं ते कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण केलं. आणि कोजागिरी पौर्णिमा ही वाल्मिकींची जयंती असते, हे लक्षात ठेवा. मग चांदणे हे पडले माझ्या मनावरी कोजागिरीला, अमृताची गोडी आली भक्तीच्या दुधाला. याच्या पलीकडे काही घडलं नाही. आणि हे दुग्धपान आता आपण या संजीवन सोहळ्यात केलेलं आहे. तर ही संधी मला दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो, आईना नमस्कार करतो त्याबद्दल. आणि आपल्या सर्वांनाही मनोभावे नमस्कार करतो. असाच कृपालोक असू द्यावा. आता पसायला